की सगळ्या संतांना बरोबर. या विशिष्ट जातीनं त्रास दिला आणि म्हणजे ब्राह्मणांनी त्रास हा, दिला असं असं नाव घ्या बऱ्याच काय त्याला. असं बऱ्याचदा म्हटलं जातं की ज्या चोखोबाऱ्यांना आयुष्यभर कधी मंदिरात जाता आलं नाही. या वारीनं महाराष्ट्राला म्हणा किंवा इथल्या समाज जीवनाला नक्की काय दिलं. बरोबर. की हिंदू हा शब्द संत साहित्यामध्ये नाही, की हिंदू धर्माच्या विरोधात एक वेगळा धर्म, संतांचा भागवत धर्म उभा केला, अशा प्रकारची एक बालिश मांडणी काही दिवसात काही विचारवंत करतात. जर माऊलींना हिंदू धर्माचाच, सनातन परंपरेचाच, वैदिक परंपरेचाच विरोध करायचा होता, की वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माचं अपडेटेड व्हर्जन आहे. ओके. रामकृष्ण हरी मंडळी, वारी येऊ घातलेली आहे. वारीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, वारीच्या इतिहासाबद्दल माहिती घेण्यासाठी आणि आपल्या मनामध्ये असलेल्या विविध प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी आज आपण हरिभक्त पारायण पराग महाराज चातुर्मासे यांच्याशी संवाद साधणार आहे. महाराज नमस्कार. रामकृष्ण. महाराजांच्या घरामध्ये गेल्या 300 वर्षांपासून वारीची परंपरा आहे. त्यांचं घर वारकरी आहे. विशेष म्हणजे महाराज स्वतः वयाच्या 12व्या वर्षापासून नित्य नियमाने वारी करतात. पराग महाराजांनी MA संस्कृत मध्ये शिक्षण घेतलेलं आहे. विशेष म्हणजे संत साहित्याचे ते गाढे अभ्यासक आहे. आपल्याशी चर्चा करण्यासाठी आणि निवांत गप्पा मारण्यासाठी ते आपल्यासोबत आले. आपण त्यांच्याशी या चर्चेला सुरुवात करूया. रामकृष्ण हरी माऊली. पण तुम्ही युवा आहात, यंग आहात, तुम्ही स्वतः आधुनिक शिक्षण घेतलेलं आहे, घरामध्ये वारकरी परंपरा आहे. वारी म्हटलं की तुमच्या मनामध्ये काय संकल्पना येतात? तुमच्या विचार विश्वामध्ये नक्की कोणते विचार सुरू होतात? वारी म्हटलं की माझ्या मनामध्ये चालत असणारी 700 वर्षापासूनची परंपरा सगळ्यात पहिल्यांदा येते. वारी म्हटलं की मला भरून येतं. का भरून येतं? कारण एकूण या 700-750 वर्षाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक स्थित्यंतर झाली. कोणी आक्रमण केलं असेल, काही सांस्कृतिक आक्रमण असतील, थेट आक्रमण असतील. या सगळ्या स्थित्यंतराच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी परंपरा चांगल्या प्रकारे तिचं मूळ जे ते मूळ स्थिर राहिलं. महाराष्ट्र या परंपरेने स्थिर केला. वारी म्हटलं की मला ज्ञानोबा आठवतात. वारी म्हटलं की मला चोखोबा आठवतात, की ज्या चोखोबाऱ्यांना आयुष्यभर कधी मंदिरात जाता आलं नाही, पण तरी सुद्धा चोखोबाऱ्यांनी भगवंताची भक्ती सतत सातत्यपूर्ण केली. वारी म्हटलं की मला सातत्य आठवतं. वारी म्हटलं की मला एनर्जी आठवते. आणि वारी म्हटलं की मला माझी परंपरा आठवते, की ज्या परंपरेने महाराष्ट्र स्थिर ठेवलं. मी खरं तर तुम्हाला इथं थांबवतो. तुम्ही वारीचा आध्यात्मिक अंगाने थोडं सांगितलं, पण आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की वारीचा इतिहास काय आहे. बरोबर. म्हणजे त्याची केव्हा सुरुवात झाली असेल, त्यातली महत्वाची स्थित्यंतर केव्हा आली. आणि याला जोडून माझा उपप्रश्न असा आहे की या वारीनं महाराष्ट्राला म्हणा किंवा इथल्या समाज जीवनाला नक्की काय दिलं? बरोबर. अत्यंत चांगला प्रश्न तुम्ही विचारला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी आधी देतो, की वारीचा इतिहास काय. तर वारीच्या इतिहासासंदर्भात जेव्हा आपण बोलतो तेव्हा वारीचा इतिहास अनादी काळापर्यंत जातो. म्हणजे वारी ही परंपरा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अशी मान्यता आहे की पंढरीचे पहिले वारकरी भगवान शंकर आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य असं म्हटलंय. पंढरपूरची वारी भगवान आदिनाथांनी, शंकरांनी आधी केली आणि मग ती परंपरा पुढे चालत आली. म्हणून आद्य वारकरी भगवान शंकर. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर अगदी 5व्या शतकामधला एक ताम्रपट सापडतो. त्या ताम्रपटामध्ये पंढरपूरचा उल्लेख, वारीचा उल्लेख आहे. त्यानंतर जर तुम्ही थोडंसं अजून पुढे आलात तर 12व्या शतकातला अजून एक शिलालेख पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्येच आहे. तो शिलालेख जो आहे त्याला होयसाळ नावाचा जो काही राजवंश होता, त्या राजवंशाच्या काळामधला हा शिलालेख आहे. त्याच्यामध्ये पंढरपुराच्या मंदिरात जे काही गरुड खांब आहे, त्या गरुड खांबाच्या शेजारी तो शिलालेख आजही आहे. त्या शिलालेखामध्ये 71व्या ओळीमध्ये पंढरपूरची वारी असा उल्लेख आहे. म्हणजे लिखित स्वरूपाने जर तुम्ही पाहिलं तर 5व्या शतकापासूनचे उल्लेख वारीचे सापडतात. म्हणून वारी ही परंपरा अत्यंत प्राचीन आहे, पुरातन आहे आणि मला असं वाटतं ती महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्र जर ओळखायचा असेल तर कशाहून ओळखावा? थोर लेखिका इरावतीबाई कर्वेंनी एका ठिकाणी म्हटलंय, महाराष्ट्र म्हणजे काय, तर महाराष्ट्र म्हणजे वारी करणाऱ्यांचा देश. त्याच्यामुळे वारी ही पुरातन महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तिचा उगम अनादी काळापासून आपल्याला सांगता येऊ शकतो. मला थोडं यामध्ये 1-2 शंका असे. आता वारी म्हटलं की सर्वसामान्य व्यक्तीला वाटतं आळंदीतून निघते ज्ञानोबांची, देहूतून निघते तुकोबांची ही वारी.
पण ज्ञानोबा तुकोबांच्या आधी वारी होती असं म्हटलं जातं, बरोबर. पण ती नक्की कुठून कुठवर जायची आणि त्यामध्ये हम्म. लोक कसे सहभागी बरोबर. व्हायचे? आता काय आहे की माऊलींच्या तुकोबांच्या आधी वारी होती हे निश्चित आहे. हो. म्हणजे का सांगतो मी तुम्हाला, कारण माऊलींचे आजोबा, हा. माऊलींचे पणजोबा सुद्धा वारी करायचे असे उल्लेख सापडतात. हो. म्हणून पूर्वीच्या काळी कसं होतं की वारी होती, पण प्रत्येक जण स्वतंत्र वारी करायचं. म्हणजे आपल्या गावापासून पंढरपूरला जायचं. बरोबर. समजा उदाहरणार्थ मी बीडचा हा. आहे, तर बीडचे लोक एक 4-5 लोक एकत्रित मिळून वारी करायचे, पंढरपूरला जायचे. प्रत्येक जण स्वतंत्र चॅनल मध्ये वारी करायचा. ओके, म्हणजे काहींची चैत्री वारी, काहींची चैत्री वारी माघे. होती, काहींची असं एकत्रितपणे न जाता स्वतंत्रपणे वारी होती. बरं. पण ज्ञानोबाराय ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये अवतरित झाले, त्यावेळेला ज्ञानोबारायांनी एक ओळखलं. त्यावेळेचं जर आपण एक सामाजिक परिस्थिती एकूण जर आपण पाहिली, तर त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकीय स्थित्यंतराला सुरुवात झाली. ओके. ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये देवगिरीचा सम्राट रामदेवराय यादवांचं राज्य होतं, पण 12व्या शतकामध्ये ज्यावेळेला अल्लाउद्दीन खिलजी इथे आला, त्यानं काय केलं की आपल्या महाराष्ट्राला जिथे सोन्याचा धूर निघायचा तिथे मोठं स्थित्यंतर झालं. लोक दुःखी झाले, लोक विभागले गेले. त्यावेळेला ज्ञानोबारायांनी हे ओळखलं की एका बाजूला बाहेरून जर आक्रमण आपल्याला होत असेल, तर आपला समाज आतून एकत्रित पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांनी काय केलं, ज्ञानोबारायांनी सगळ्या समाजातील सगळ्यांना घेतलं. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. माऊली म्हणाले की सगळ्यांनी या. म्हणून माऊलींनी वारीमध्ये सगळ्यांना समाविष्ट करून घेतलं. त्यात चोखोबाराय होते, त्यात निळोबाराय, त्यात नरहरी सोनार महाराज होते, त्यात सावतोबा महाराज होते, त्यात गोरोबा काका महाराज होते, त्यात सोयराबाई होत्या, निर्मळाबाई होत्या, जनाबाई होत्या. सगळ्या जातीमधले संत ज्ञानोबारायांनी एकत्रित केले आणि ही वारीची परंपरा सुरू केली. याच्यामुळे काय झालं की जो समाज जाती जातीमध्ये विभागला होता तो समाज एकत्रित आला. वारकरी संप्रदायाचे अभ्यासक गुरुवर्य श्री मामासाहेब दांडेकर यांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे वारकरी संप्रदाय रूपी या सगळ्या नभो मंडळामधले चंद्र आहे. तुम्ही पहा, जेव्हा रात्री आपण पाहतो आकाशामध्ये नभो मंडळामध्ये चंद्र येतो, चंद्र आल्यानंतर काय होतं, जसा चंद्राचा उगम झाला तशा सगळ्या चांदण्या सुद्धा येतात की नाही. बरोबर. मामासाहेब दांडेकर असं म्हणाले होते, जसा चंद्र आल्यानंतर चांदण्या येतात तसं ज्ञानोबा संत ज्ञानेश्वर महाराज नावाचे संत आले, चंद्र ते होते, ते आल्यामुळे बाकीच्या सगळ्या नभोमंडळामध्ये बाकीचे सगळे संत आले. म्हणजे बाकीचे सगळे संत चांदणे आहेत आणि माऊली चंद्र आहेत. माऊली आले आणि माऊलींनी या सगळ्या संप्रदायाला संघटित स्वरूप दिलं आणि सगळ्यांनी एकत्रितपणे वारी करा, गात जागा प्रेम मागा विठ्ठल, असं म्हणून माऊलींनी वारीची परंपरा एकत्रित बांधली आणि तिला एक रचनात्मक स्वरूप दिलं. अशी परंपरा आहे. मी थोडं माऊलींच्या काळाबद्दलच अधिक थोडं विचारतो. वारकरी परंपरा खरंच त्या काळात महाराष्ट्रापुरती मर्यादित होती का, हा एक प्रश्न. कारण उत्तरेमध्ये संतांचं एक कार्य सुरू झालं आणि थोडं अभ्यासात असं पण लक्षात यायला लागलं की संतांचं जे एकंदरीत भारतभरामध्ये संतांची जी चळवळ उभी राहिली तिला खरं तर अगदी सुरुवात अर्धव्यू वारकरी संप्रदायाकडे त्याचं येतं असं म्हटलं जातं. नक्की काय प्रकार आहे त्यात, उत्तरेत कोणते संत गेले आणि त्यामागचा दृष्टिकोन काय होता? आता काय आहे की माऊलींच्या आधी वारकरी संप्रदाय बाकीच्या म्हणजे बाहेरच्या राज्यात पोहोचण्याचं कारण नाही. कारण का की माऊलींनीच मुळात रचनात्मक स्वरूप देऊन ही जी वारकरी परंपरा आहे ती अधिक पुष्ट केली. त्यामुळं माऊलींनी एक महत्वाचं काय काम केलं असेल तर मला असं वाटतं की ज्ञानोबारायांनी आणि नामदेवरायांनी, संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा उल्लेख या ठिकाणी करावाच लागेल. कारण नामदेवराय महाराजांकडे एक मोठं विजन होतं. काय केलं नामदेवराय महाराजांनी, या दोघांनी मिळून तीर्थयात्रा केली. माऊली ज्या वेळेला पंढरपूरला आले आणि पंढरपूरला येऊन देवाला भेटले आणि सांगितलं की मला तीर्थयात्रा करायची. माऊलींची तीर्थयात्रा करण्यामागची भूमिका काय की वारकरी संप्रदाय आपल्या पूर्ण भारतामध्ये पोहोचला पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांनी नामदेवरायांना सांगितलं की तुम्ही कीर्तन करा, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, असं नामदेवरायांनी सांगितलं. नामदेव महाराजांनी कीर्तन हे माध्यम स्वीकारलं आणि ते कीर्तन हे माध्यम स्वीकारून नामदेवराय महाराज गुजरात नंतर राजस्थान नंतर थेट घुमान पंजाब पर्यंत पोहोचले. का पोहोचले? कारण वारकरी संप्रदायाची पर्यायाने हिंदू धर्माची पताका संपूर्ण भारतभर पोहोचली जावी. त्याच्या मागचं एक कारण असं होतं की तो काळ जो आहे, म्हणजे ज्ञानोबारायांनंतरचा आपण जर अगदी 16व्या शतकापर्यंतचा काळ पाहिला तर वेगवेगळ्या शायांनी इथे आक्रमण केलंय. अशा आक्रमणाच्या काळामध्ये हिंदू मन समृद्ध राहिलं पाहिजे, संघटित राहिलं पाहिजे, म्हणून संपूर्ण भारतभर ज्ञानेश्वर महाराजांनी यात्रा केली, नामदेव महाराजांनी यात्रा केली आणि महाराष्ट्रामध्ये असणारी वारकरी परंपरा भारतभर विस्तारली गेली.
असा तो विषय सगळा आहे. आता यात एक शब्द तुम्ही वापरला हिंदू. खरं तर संत साहित्यामध्ये बघितला तर बरं. हिंदू या शब्दाचा उल्लेख कुठे साधारण आढळत बरोबर. नाही. हो. आणि सध्याच राजकीय सामाजिक परिस्थिती पाहता एक मांडणी अशी पण होती की बरं. वारकर यांनी किंवा एकंदरीत संत परंपरेने हम्म. इथल्या वैदिक परंपरेविरुद्ध जी हम्म. कर्मठ होती, हम्म. जी जिनं सर्व बहुजन समाजाला त्रास दिला, अशा परंपरेविरुद्ध आवाज उठवला आणि एक वेगळं तत्वज्ञान मांडलं. आणि एक विद्रोही चळवळ म्हणून पण मांडणी होती. मग नक्की म्हणजे हिंदू म्हटले तर नाही, मग तुमची ही मांडणी अशी कशी? नाही, बरोबर. तुम्ही जो आता विषय मांडला की अशी मांडणी होते, मला एक असं वाटतं की वारकरी म्हणून माझ्या मनात एक भावना अशी की ही जी मुळात मांडणी आहे ती अज्ञानातून होती. बर. या लोकांनी वारकरी तत्वज्ञान नीट अभ्यासलेलंच नाहीये. कारण वारकरी तत्वज्ञान, तुम्ही जे आता प्रश्न केला तो खूप सुंदर आहे की हिंदू हा शब्द संत साहित्यामध्ये नाही. हिंदू हा शब्द जरी संत साहित्यामध्ये नसला तरी हिंदू तत्वज्ञान संत साहित्यामध्ये ना. माझ्या बरं. कपाळाला मी आता काय लावलाय? कपाळाला बुक्का लावलाय. माझ्या गळ्यात मी काय घातलीये? तुळशीची माळ घातली. वारकरी सगळ्यात जास्ती प्रेमाने व्रत कुठलं करतात? एकादशी व्रत. वारकऱ्यांची साधना कुठली आहे? वारी साधना आहे. वारकऱ्यांच्या हातामध्ये पताका कुठली आहे? भगवी पताका. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर आपण वारकरी हिंदू नाही असं म्हणू शकत नाही, कारण ही सगळी प्रतीकं दर्शवतात. आता हा झाला आचाराचा विषय. आता आपण विचारात जाऊयात. लोक म्हणतात की हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदाय वेगळा आहे. अहो, मला लक्षात घ्या की हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदाय जर वेगळा असता तर ज्ञानोबांनी म्हटलं नसतं की वेदशास्त्र नाही ज्या प्रमाण तयाचे वदन नाव लोका. तुकोबर यांनी म्हटलंय की त्याचं वदन सुद्धा पाहू नका, वेदशास्त्र ज्याला मान्य नाही. जर संतांना हिंदू परंपराच मान्य नसती तर आपण जर ज्ञानेश्वरीच काढली तर ज्ञानेश्वरीच्या पहिल्या 25 ओव्यांमध्ये वेद उपनिषद सगळ्यांचं वाङ्मयीन गणेशाचं वर्णन करताना सगळं सांगितलंय. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा वेद प्रतिपाद्या माऊलींनी म्हटलं. जर माऊलींना हिंदू धर्माचाच, सनातन परंपरेचाच, वैदिक परंपरेचाच विरोध करायचा होता तर वेद प्रतिपाद्य म्हटलं असतं का? माऊलींनी अष्टादश पुराणे तीच मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची म्हटलं असतं का? 18 पुराण ही त्या गणपतीच्या, अष्टादश पुराणे ती मणिभूषणे, ती 18 पुराण गणपतीच्या हातामधली मणिभूषणे असं सांगितलं. मग जर वारकरी परंपरा आणि वैदिक परंपरा वेगळी असती तर माऊलींनी हे वर्णन केलं असतं का? आता अजून तुम्ही एक जो प्रश्न विचारला तो खूप चांगला आहे की हिंदू धर्माच्या विरोधात एक वेगळा धर्म, संतांचा भागवत धर्म उभा केला, अशा प्रकारची एक बालिश मांडणी काही दिवसात काही विचारवंत करतायत. पण काय आहे की त्यांना मुळात पुराण माहिती नाहीये, त्यांना मुळात शास्त्र माहिती नाही. भागवतामध्ये एकादश स्कंद, की ज्या एकादश स्कंदावर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत नावाचं भाष्य लिहिलं, त्याच्यामधला एक उल्लेख मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये जो 9 योगीश्वर जे होते त्यांचा आणि जनक राजाचा संवाद सुरुवातीलाच आलाय. आता ही जी लोक आहेत ना वारकरी म्हणून, त्यांनी एकनाथी भागवत कधी पाहिलंच नाही, त्यांचा तो दोष नाही. तर त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय, जनक राजाने पहिला प्रश्न त्या लोकांना विचारला, 9 योगीश्वरांना, की भागवत धर्म म्हणजे काय? मग 9 योगीश्वरांपैकी जे श्रेष्ठ असणारे कवी होते त्या कवींनी उत्तर दिलं की भागवत धर्म म्हणजे काय, तर भगवंतानी जो आरंभिलाय, भगवंतानी जो सांगितलाय तो भजनाचा मार्ग म्हणजे भागवत धर्म. आणि सगळ्यात पहिला अंगीकार करणारे याचे कोण? उत्तर दिलेत भागवतामध्ये 6व्या स्कंदामध्ये याचे उत्तर आहे. ब्रह्मदेवांपासून ते सनत कुमारांपर्यंत, प्रल्हादांपर्यंत पुराणांमधल्या सगळ्या भक्तांनी याचा अंगीकार केलाय. मग मला सांगा, भागवत धर्म माऊलींनी सुरू केला, हिंदू धर्माच्या विरोधात सुरू केला, याला काही या मांडणीला काही अर्थ आहे का? एक अजून एक सांगतो, भागवत धर्म ही संकल्पना म्हणत असताना याचं मूळ अगदी पुराणांपर्यंत तर जातच, पण याचं मूळ वेदामध्ये सुद्धा जातं. वेदामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी भक्तीची उदाहरणं सापडतात. एकच मला वारकरी म्हणून म्हणणे आहे की वारकरी संप्रदाय हा कधीच हिंदू धर्माच्या विरोधात नव्हता. आमचा भागवत धर्म म्हणजे काय, तर भागवत धर्म म्हणजेच हिंदू धर्माचं एक विकसित स्वरूप आहे. असं आपल्या आजकालच्या तरुणांच्या भाषेमध्ये म्हणत असतो की वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माचं अपडेटेड व्हर्जन आहे. ओके. काय केलं संतांनी, काय केलं असेल बरं संतांनी? मला एक सम्राटजी सांगतो की संतांनी मूळ धर्माची कुठेही मूळ धर्माला बाजूला केलं नाही. मग काय केलं असेल संतांनी? उदाहरण देतो. उपनिषदामध्ये एक वाक्य आहे की वसुधैव कुटुंबकम, ही आमची सगळी पृथ्वी आमचं
कुटुंब आहे, अशा प्रकारची मांडणी. पसायदान जर आपण वाचलं तर पसायदानामध्ये काय मांडणी येते? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मत द्यावे पसायदान हे. माऊलींनी विश्वात्मक देवाकडे प्रार्थना केली की सगळ्या विश्वाचं कल्याण हो. याचं मूळ कुठे आहे? तर वसुदैव कुटुंबकम. उपनिषदामध्ये सांगितलंय की ही सगळी पृथ्वी माझं कुटुंब आहे. त्याच्यामुळे वेगळे आहेत अशा प्रकारचं काही नाहीये. उलट विकसित स्वरूप आहे, अपडेटेड व्हर्जन हिंदू धर्माचं म्हणजे वारकरी संप्रदाय. एक प्रश्न तरी हा. बऱ्याचदा विचारला जातो, तो बरं. राहतो की हम्म. जे धर्म मार्तंड होते, बरं. अर्थात त्याबद्दल बोललं हा. नाही का, विशिष्ट जातीचं पण नाव अच्छा. घेतलं जातं की सगळ्या संतांना बरं बरं. या विशिष्ट जातीनं त्रास दिला आणि म्हणजे ब्राह्मणांनी त्रास हा, दिला असं- समजा. असं नाव घ्या, बऱ्याच- काय त्याला. असं बऱ्याचदा म्हटलं जातं. तर मग हे आणि बरं. आजच्या याच्यामध्ये त्यावर खूप मोठा विमर्श मांडला हा, जातो हा. किंवा बोललं जातं की आत्ताचा जो हिंदुत्ववाद आहे किंवा बरोबर. जे हिंदू बनवतात स्वतः, हे सगळे ब्राह्मण्यवादी आहे आणि त्यांनीच खरं तर संत परंपरेला संतांना त्रास दिला असं सगळं बोललं जातंय. मग नक्की खरंच आहे का हे? म्हणजे ऐतिहासिक तथ्य बघितले की हा. ह्या वारकऱ्यांना किंवा वारकऱ्यांपेक्षा संतांना त्रास देणारे हे एका विशिष्ट जातीचेच होते, काही विशिष्ट कर्मकांड पाळणारे होते का वैदिक होते? आता काय आहे की वारकरी संतांना म्हणजे ज्ञानोबरायांपासून ते तुकोबरायांपर्यंत सगळ्यांना त्रास दिला. तो त्रास कोणी दिला? तर अतिकर्मठ लोकांनी नक्कीच त्रास दिला. बर. काय आहे की पाची बोटं सारखी नसतात. उदाहरण तुम्हाला देतो. लोक म्हणतात की मी विशिष्ट जाती वगैरे म्हणत नाही, मी थेट ब्राह्मणांनी त्रास दिला, तुम्ही हा जो प्रश्न आहे. तर या प्रश्नाचा मी ज्यावेळेला अभ्यास केला त्यावेळेला मला असं लक्षात आलं की या महाराष्ट्रामध्ये संत चोखोबरायांना पंढरपुरामध्ये खूप त्रास झाला. पंढरपुरामध्ये चोखोबराय जेव्हा होते त्यावेळेला मी मगाशी सांगितलं की चोखोबरायांना आयुष्यभर मंदिरामध्ये तत्कालीन काही कर्मठ लोकांनी जाऊ दिलं नाही. व्यवस्थेचा त्रास, जाती व्यवस्थेचा त्रास चोखोबरायांना खूप झाला. पण दुसरी बाजू त्याची अशी आहे की चोखोबरायांचे अभंग लेखनिक कोण होते माहितीये? तर चोखोबरायांचे अभंग लेखनिक अनंत भट नावाचे एक ब्राह्मण होते. बर. की जे कानडी ब्राह्मण होते. बिंदू माधव नावाचे त्यांच्या वडिलांचं नाव आहे. मंगळवेढा आणि पंढरपूरच्या मध्ये त्यांचं गाव आहे. त्या ब्राह्मणांनी, त्या अनंत भट्टांनी चोखोबरायांचे अभंग लिहिले. माऊलींच्या काळामध्ये सुद्धा त्यांना त्रास देणारे नक्कीच ब्राह्मण काही अतिकर्मठ लोक होते. पण त्या दुसऱ्या बाजूला पाहताना माऊलींच्याच प्रभावळीमध्ये कान्होराज पाठक नावाचे एक संत आहेत. हे जे कान्होराज पाठक नावाचे संत आहेत, या कान्होराज पाठकांचं महत्व इतकं आहे की या कान्होराज पाठकांनी माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या दिवशीच्या सकाळचं कीर्तन केलंय. त्याचे उल्लेख संत नामदेव महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये लिहून ठेवलेत. म्हणजे मला सांगायचं असं आहे की सगळ्याच ब्राह्मणांनी त्रास दिला हा जो दावा केला होता तो चुकीचा आहे. त्रास दिला का तर कर्मठ काही लोकांनी त्रास निश्चित दिला, तो सगळ्या संतांना दिला. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की ती प्रवृत्ती होती. विशिष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी सगळ्यांमध्ये प्रवृत्ती ती होती ना. म्हणजे आता त्या तुकोबरांचं उदाहरण आहे, कोपला पाटील गावाचे ते लोक. मग आता असं म्हणणार की सगळ्या मराठा समाजाने त्रास दिला होता, असं नाहीये. विशिष्ट प्रवृत्तीचे की जे वर्चस्ववादी लोक होते त्यांनी त्रास दिलाय. आणि दुसऱ्या बाजूला अनेक लोक सोबत सुद्धा ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या, नामदेवांच्या होते. म्हणजे उदाहरण, आता हा जो मी अनंत भट्टाचा उल्लेख सांगितला याचा उल्लेख संत जनाबाईंनी त्यांच्या अभंगामध्ये केला. कोणत्या संतांचे अभंग कोणी लिहून घेतले याच्यामध्ये जनाबाई बोलतात की अनंत भट चोखोबरायांचे अभंग लेखक झाले. जनाबाई त्यावेळेला सगळं पाहतायत की महाराष्ट्रामध्ये पंढरपुरामध्ये कोणते कोणते संत नामदेवांना भेटतात. त्यांनी प्रत्यक्ष अनुभव तो सांगितलाय ना. मग तो अनुभव महत्वाचा की आत्ताच्या काही लोकांनी जे मांडणी विकृत करतात त्यांचा अनुभव महत्वाचा? बरं, पण या लोकांचा असं आहे, जी लोक आता म्हणतात ना की या लोकांनी ब्राह्मणांनी त्रास दिला, हीच लोक 10-12 वर्षापूर्वी असं म्हणायचे की माऊलींना ज्ञानोबा तुकाराम म्हणू नका, नामदेव तुकाराम म्हणा. हीच लोक आहेत. पण त्यांना कळलं, त्यांना आता असं कळायला लागले की 10 वर्षात कळलं की माऊलींना विरोध करून चालणार नाही, कारण माऊलींच्या नावावर लाखोंचा समाज चालतो. म्हणून आता यांनी माऊलींना स्वीकारलंय. यांचं जर आपण पुस्तकांचा अभ्यास केला, मी सगळ्या पुस्तकांचा अभ्यास केला, त्यांचं म्हणणं काय की वारकरी संप्रदायाची परंपरा काय की ज्ञानदेवे रचिला पाया. पण ही लोक काय म्हणतात, माऊली सोबत होते, नामदेवे रचिला पाया. या लोकांची अशी विकृत मांडणी. काळानुसार काही मुद्दा चालत नसला, मला असं वाटतं काही दिवसांनी अजून ते सुधारतील. ते माऊलींना, एकनाथ महाराजांना बाजूला ठेवायचं कारण ते ब्राह्मण आहेत, आणि इतर संतांना बाजूला पुढे करायचं. वारकऱ्यांना वारीची परंपरा संत ज्ञानोबरायांपासून निळोबरायांपर्यंतची मान्य आहे.
त्याच्यामध्ये ज्ञानोबाराय, एकनाथ महाराज. आम्ही कधी हा विचार करत नाही, पण या बुरसटलेल्या लोकांमुळे विचार करावा लागतोय. ज्ञानोबाराय, एकनाथ महाराज, निळोबाराय महाराज 3 ब्राह्मण आहेत आणि नामदेवराय महाराज, तुकाराम महाराज इतर समाजातले. कधीच आम्ही हा विचार आतापर्यंत केला नाही, करणार पण नाही. पण या सगळ्या लोकांमुळे हा करावा लागतोय. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये याला स्थान नाहीये. वारकरी संप्रदाय हा अतीव उच्चाराची विचाराची उंची गाठलेला संप्रदाय. त्याच्यामुळे याला अर्थ नाही मला असं वाटतं. तुमच्या याच उत्तराला थोडंसं पुढे नेतो. एक म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की महाराष्ट्र म्हणजे तो वारी करतो तो महाराष्ट्र. जर रोखठोकपणे विचारायचं ठरलं तर वारकरी संप्रदायानं महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या एकंदरीत विचार विश्वाबरोबरच सामाजिक विश्वामध्ये काय महत्वाचे योगदान दिले असं तुम्हाला वैयक्तिक वाटतं? बरोबर. आता मगाशीच मी जो संदर्भ सांगितला, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये वारकरी संप्रदायाचं मोठं योगदान म्हणजे महाराष्ट्र एकत्रित ठेवण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं. म्हणजे सुरुवातीलाच मी सुरुवात अशी केली की ज्ञानोबारांनी यारे रारे लहान थोरं म्हटलं. तो जो सगळा एकत्रीकरणाचा पंढरपुरामधला प्रयोग आहे, मी स्पष्टपणे असं म्हणत असतो की वारकरी संप्रदाय ज्ञानोबारांनी सगळ्या संतांना जे एकत्रित पंढरपुरामध्ये केलं ते एकत्रित करणं म्हणजे या महाराष्ट्रामधला सगळ्यात पहिला सामाजिक समरसतेचा प्रयोग आहे. सगळ्यांना एकत्रित केलं ना, म्हणून एकत्रित ठेवण्याचं काम संतांनी केलं. एक दुसरी गोष्ट संतांनी काय केलं असेल तर संतांनी इथे प्रत्येकामध्ये प्रेम रुजवलंय. म्हणजे अगदी वारीमध्ये कोण येऊ शकतो, म्हणजे बरेच जण असं विचारतात की वारीमध्ये कोण येऊ शकतो, तर वारीमध्ये कोणी येऊ शकतो. पण ऐका, वारीमध्ये कोणी येऊ शकतो याचा अर्थ असा नाही की वारीमध्ये कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या टोप्या घालून या अमके असं नाही. वारीमध्ये जर यायचं असेल तर वारकरी म्हणून या. याता याती धर्म नाही विष्णुदासा असं म्हटलंय संतांनी. पण वारीमध्ये येत असताना प्रत्येकाने वारीची आचारसंहिता धरून आलं पाहिजे. वारीमध्ये येत असताना वारकरी वेश धारण केला पाहिजे. वारीमध्ये येत असताना कमीत कमी तुम्ही शाकाहारी तरी असलं पाहिजे. वर्षभर गोमांस खायचा आणि वारी आली की सामाजिक समरसता किंवा हिंदू मुस्लिम ऐक्य म्हणून वारीमध्ये घुसायचं हे वारकऱ्यांना मान्य नाही. वारकरी स्वागत करेल सगळ्यांचंच, कारण कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जाणं विष्णुदास ही आमची परंपरा आहे. सगळ्यांना स्थान आहे. पण कबीर मोमीन लतीफ मुसलमान म्हणताना कबीर महाराज वारकरी झाले, लतीफ महाराज वारकरी झाले. अहो, या महाराष्ट्रामध्ये अशी परंपरा आहे की संत शेख मोहम्मद बाबा यांचं मोठं स्थान वारकरी संप्रदायामध्ये, पण ते आधी वारकरी झाले ना. मला थोडं सगळ्यांना एकत्रित करणं, एक मिनिट मी माझं उत्तर देतो की सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचं काम संतांनी केलं. हा संदेश मला असं वाटतं संप्रदायाने. बोला. यातला एक विषय फक्त क्लिअर करू इच्छितो, म्हणजे जरा स्पष्ट करा. एक म्हटलं जातं की वारीमध्ये म्हणजे एक अशी मांडणी केली जाते की मुस्लिम संत होते, म्हणजे ते वारकऱ्यांना आधी ते मुस्लिम होते हे जास्त मांडणी केली जाते. आम्हाला नक्की समजून घ्यायला आवडेल. म्हणजे आजकाल असं चाललंय की शिवाजी महाराजांचे गुरु हे मुस्लिम होते, तुकोबांचे गुरु हे मुस्लिम होते. नक्की हे काय, ते हिंदू नव्हते म्हणजे काय नक्की? नाही, आता काय आहे की ते मुस्लिम होते याच्यापेक्षा ते वारकरी होते हे महत्वाचं आहे. म्हणजे त्यांनी वारकरी संप्रदाय स्वीकारला. आज तुम्हाला सांगतो, वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की वारकऱ्यांमध्ये तुम्ही जातीने कोण आहात हे महत्वाचं नाही. पूज्य श्री बंडादत्त महाराज कराडकर नावाचे वारकरी संप्रदायातले मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी त्यांच्या एका कीर्तनामध्ये म्हटलं होतं, आपली जात एकच आहे, अशी माळ त्यांनी काढली. आपली जात एकच आहे, ती म्हणजे वारकरी. हिंदू समाजातलं हे असेल तर वारकरी संप्रदायाचं माऊली वैशिष्ट्यच असं आहे की हिंदू म्हणजे वारकऱ्यांमध्ये जर वारकरी बनून कोणीही आला, वारकऱ्यांचा आचार त्यांनी धारण केला, तर तो आधी वारकरी आहे, नंतर ब्राह्मण आहे, नंतर मराठा आहे, नंतर मुसलमान आहे. कबीर महाराज, लतीफ महाराज, अहो सजन कसाई या विकू लागे माऊस असं म्हटलंय संत तुकोबारायांनी की सजन कसाई नावाचे मुस्लिम संत आहेत. त्या मुस्लिम संतांचा व्यवसाय प्रारब्धाने त्यांना कसायाचा व्यवसाय करावा लागत होता, पण तिथे सुद्धा भगवान पांडुरंगाने कसाई बनून त्यांच्यासोबत सेवा केली. वारकरी संप्रदायाला जर वारकरी आचार कोणीही स्वीकारला, याती भलते नारी नर म्हटलं, भलते भलते कोणी आले पण त्यांनी जर वारकरी संप्रदायाशी, तुकोबारायांचा एक अभंग आहे, खटनट यावे शुद्ध होऊन या जावे. येताना तुम्ही खटनट आलात, पण इथं आल्यानंतर जर तुळशी माळ धारण केली, एकादशी करायला लागलात, महत्वाचं मांसाहार जर सोडला, तर तुम्ही वारकरी झालात. तुम्हाला वारीमध्ये यायला कोणीच प्रतिबंध केला नाही. पण तुम्ही जर वारीमध्ये तुमच्या टोप्या, तुमचे अजेंडे,
तुम्ही जर सकाळी गोमांस किंवा मांस खात असाल आणि दुपारी वारी आली की वारीमध्ये जाल आणि संतांचे ज्ञानोबा तुकोबाराय भजन न करता तुम्ही जर तुमचेच गाणे म्हणत राहिले तर वारकऱ्यांचा विरोध आहे. एक अभंग मध्यंतरी खूप बरं. गाजला तुकोबांचा. वारी आली की एक अभंग कायम स्टेटसला लोक ठेवतात. अल्ला देवे अल्ला देवे अल्ला खिलावे. काय नक्की म्हणजे महाराजांनी असं कसं म्हटलं? नाही, आता ते अल्ला देवे अल्ला खिलावे हा जो अभंग आहे ना, तर लोक तेवढंच घेतात माऊली. त्याचा इतिहास जर आपण पाहिला अल्ला देवे अल्ला खिलावे अभंगाचा, तर एक कोणीतरी मुस्लिम समाजातील व्यक्ती, तुकोबार यांच्या सोबत काळामध्ये मुस्लिम समाजातील एक व्यक्ती होती की जी व्यक्ती व्यसन करायची, दारू प्यायची. तर त्या दारू पिणाऱ्या त्या माणसाला तुकोबार यांनी जो उपदेश केलाय हे सगळे अभंग आहेत. आता मला सांगा, तुम्हाला जर मला एखादा उपदेश करायचा आहे, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही इथे पॉडकास्ट घेताय, तुम्हाला जर उपदेश करायचा तुमच्या भाषेत मला करावा लागेल ना. मी जर असा राहिलो, मी जर कीर्तनाचीच भाषा पॉडकास्ट मध्ये बोलायला लागलो तर लोक बोर होतील. तसं तुकोबाराय जर त्याला म्हटले असते की बाबा ईश्वर मोठा आहे, पांडुरंग मोठा आहे, त्याला काही कळालं असतं का? तो आधीच बेवडा दारू पिणारा. त्याला समजवण्यासाठी तुकोबारायांनी जे उपदेश केला ते अल्ला देवे अल्ला खिलावे हा अभंग आहे. की बाबा अल्ला देतोय, अल्ला खाऊ घालणार आहे, अल्ला देणार आहे, म्हणून तू काय कर, तू चांगल्या मार्गाने जा, दारू पिऊ नकोस, चांगल्या मार्गाने जाऊन तू व्यवस्थित प्रकारे तुझं जीवन जग. हा उपदेश तुकोबारायांनी त्याला केलाय. संतांचं वैशिष्ट्य असं आहे, अधिकार तैसा दावियेला मार्ग, ज्याचा अधिकार तसा आहे ना त्याच्या प्रकारे. अहो, संत इतके कृपाळू आहेत माऊली की संतांनी अगदी एखादा जर भागलिया मज वाहतील कडिये, ज्यांची आणि जोडे सर्व सुख. तुकोबार यांनी संतांबद्दल बोलताना सांगितलंय की एखाद्याला जर चालून चालून जर दमले तर संत कळ्यावर सुद्धा घेतात तो वारीमध्ये. म्हणजे संतांची कृपाळूपणाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेमधून हा उपदेश तुकोबार यांनी केलाय. पण त्याची मांडणी वेगळी केली जाते, त्याची मांडणी वेगळी केली जाते, हे चुकीचं आहे. आपली चर्चा खरं तर वेगवेगळ्या दिशेला चालली. मी तुम्हाला परत माऊलींकडे नेतो. बऱ्याचदा आमच्यासारख्या लोकांना वारी म्हटलं की एक तर माऊली, त्यानंतर तुकोबा, हे दोन्हीच आठवतात. बरोबर. मध्ये काय काय घडलं एकंदर सगळ्या कालखंडामध्ये थोडासा जरा प्रकाश टाकला की इतर संतांचं कार्य, त्यांच्या कदाचित काही संतांचं नाव घेऊन त्यांच्या अभंगातलं वैशिष्ट्य काय होतं, त्यांचा कार्यकाळ कोणता होता, असं थोडं जर सांगितलं तर आमच्या प्रेक्षकांनाही कळेल की एकंदरीत केवळ वारीच्या पलीकडला भागवत धर्म किंवा वारकरी परंपरा थोडी लक्षात येईल. बरोबर. आता काय आहे की वारकरी परंपरा एकाच अभंगामध्ये संत बहिणाबाईने सांगितले, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवाकया. ही वारकरी संप्रदायाची पूर्ण इमारत माऊलींनी पाया रचला, आपण बोलणार. हिचा विस्तार कोणी केला तर नामातयाचा किंकर तेने रचिले आवा. नामदेवराय त्या परंपरेचे विस्तारक आहेत. बघून आपण गुमांपर्यंत जाऊन आले. बरोबर. त्यानंतर जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज नावाचे संत, फार महत्वाचं कार्य एकनाथ महाराजांचं. एकनाथ महाराजांचं कार्य काय महत्वाचं आहे माहितीये का? एकनाथ महाराजांनी विचार असा केला, एकनाथ महाराजांचा काळ जर आपण पाहिला तर सगळा इस्लामिक आक्रमणांचा काळ आहे. महाराष्ट्रामध्ये इस्लामिक ज्या शाया आल्या त्या सगळ्या शाया एका बाजूला एकनाथ महाराजांच्या काळामध्ये आहेत आणि त्या बाजूला श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी एकनाथ बाबांनी काम सुरू केलं. काय केलं असेल एकनाथ महाराजांनी? एकनाथ बाबांनी पाहिलं की ज्ञानेश्वरी आहे, नामदेवरांचा गाथा आहे. नाथ महाराजांनी विचार असा केला की आपल्याला एवढ्यावर थांबून चालणार नाही, म्हणून नाथ महाराजांनी महत्वाचं काम एक केलं की नाथ महाराजांनी भारुड नावाचा एक कला प्रकार शोधला. म्हणजे आधी होता तो प्रसारित, पण एकनाथ महाराजांनी तो अधिक विस्तारला. काय केलं एकनाथ महाराजांनी की जे आदिवासी लोक होते, जे आदिवासी छोट्या छोट्या, आता आपण त्याला आदिवासी म्हणतो पण त्यावेळेस दुसरं काहीतरी नाव असेल, छोट्या छोट्या पाड्यांमध्ये राहणारे जे लोक होते त्या लोकांच्या भाषेमध्ये तत्वज्ञान मांडलं. म्हणजे कसं, एखादा जर डोंबारी आहे त्या डोंबाऱ्याच्या स्वरूपामध्ये तत्वज्ञान मांडलं. एखादा वाघ्या आहे, मुरळी आहे, त्याच्याकडे जाऊन त्याला समजेल या भाषेमध्ये तत्वज्ञान, वारकरी तत्वज्ञान सांगितलं ते भारुडाच्या माध्यमातून. कोणी वासुदेव, आता आपण परंपरेमध्ये पाहतो वासुदेव म्हणजे काय की सकाळी गावामध्ये हिंदू परंपरेमध्ये मोरपिसाचा टोप घालून गावामध्ये येतात. हे वासुदेव कोण होते तर या वासुदेवांनी वारकरी परंपरा असेल किंवा हिंदू तत्वज्ञान असेल ते तत्वज्ञानाच्या प्रसाराचं काम केलं. नाथ महाराजांनी वासुदेव रूपाने लोकांशी संवाद साधला, भारुड रचली. म्हणजे लोकभाषेमध्ये तत्वज्ञान मांडणारे संत म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांचं काम या दृष्टीने मोठं आहे. अजून नाथ महाराजांचं काम एवढं मोठं आहे, वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात जास्ती
वाङ्मय लिहिणारा महात्मा म्हणजे एकनाथ महाराज. बर. म्हणजे ज्ञानेश्वरी आपल्याला माहिती असते, 18 अध्यायावरचं भाष्य आहे, नामदेवरायांचा गाथा माहिती असतो, पण एकनाथ बाबांनी भावार्थ रामायण लिहिलं. तुम्ही आता मोजा फक्त, एकनाथ बाबांनी भावार्थ रामायण लिहिलं, रामायणावरची टीका. नाथबाबांनी एकनाथी भागवत लिहिलं, भागवतावरची टीका. नाथबाबांनी अभंग गाथा लिहिला, वेगळे रचना. नाथबाबांनी भारुड लिहिली. नाथबाबांनी चतुश्लोकी भागवत केलं. त्याच्यानंतर शुकाष्टक नावाचा ग्रंथ लिहिला. जवळपास लाखो ओव्या शांती ब्रह्मश्री नाथबाबांच्या. बर. सगळ्यात जास्त विपुल वाङ्मय. पैठणमध्ये राहणारा महात्मा. एकनाथ महाराजांचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो. भागवत ग्रंथ ज्यावेळेला एकनाथ महाराजांनी लिहिला त्यावेळेचा प्रसंग आहे. नाथ महाराजांनी एकनाथी भागवताचे 5 अध्याय लिहिले पैठणमध्ये. ते रोज आधी अध्याय लिहायचे आणि संध्याकाळी त्याच्यावरचं प्रवचन व्हायचं. रोज असं चालू असताना प्रवचन व्हायचे. त्यांचा एक शिष्य कोणीतरी त्या काळात ते प्रवचन, ते एकनाथी भागवत लिहून घ्यायचं. नाथबाबा सांगायचे आणि तो लिहून घ्यायचा. त्यांनी काय केलं, 5 अध्याय लिहिले आणि तो म्हणला की महाराज मला तीर्थयात्रेला जायची इच्छा आहे. नाथ महाराज म्हणले की जा, कुठं जायचंय, काशीला जायचंय. म्हणून तो काशीला निघून गेला. एकनाथी महाराजांचं इकडे एकनाथी भागवत पुढचं लिखाण सुरू झालं. तो मनुष्य काशीमध्ये गेला आणि काशीमध्ये जाऊन आता बराच दिवस काशीमध्ये राहणं झालं. रोज तो काय करायचा, काशीमध्ये गंगेच्या वाळवंटात जाऊन त्या 5 अध्यायाचं वाचन करायचं, एकनाथी भागवताचं सगळं वाचन. रोज ते वाचन चाललं होतं. काही तिथल्या पंडितांना ते खटकलं की अरे हे काय, काशीमध्ये येऊन स्नान संध्या करायचं सोडून, कर्म करायचं सोडून काय याने हे वाचायला सुरुवात केली. काही लोक गेले त्याच्याकडं आणि विचारलं काय रे, काय वाचतोय तू. त्यांनी सांगितलं की माझे गुरु आहेत, हमारे गुरु है जो एकनाथ महाराज है, उन्होंने भागवत पर टीका लिखने का आरंभ किया है, तो वो 5 अध्याय है, वो मैं पढ़ रहा हूं, मी ते वाचतोय. त्या लोकांना राग आला की भागवतामध्ये संस्कृत सोडून मराठीमध्ये टीका कोणी करली, त्यांना कोणी अधिकार दिला, बोलवून घ्या. म्हणून पत्र पाठवलं एकनाथ महाराजांना. पत्र पाठवल्यानंतर एकनाथ महाराज दरकोस दर मुक्काम करत महिना 2 महिन्यानंतर काशीमध्ये आले. सगळ्या संतांची, त्या सगळ्या पंडितांची सभा भरली. सगळ्यांनी प्रश्न केला एकनाथ महाराजांना की तुम्हाला अधिकार भागवतावर भाष्य करायचा कोणी दिला, तुम्हाला मराठीमध्ये भाष्य करायचा अधिकार कोणी दिला. संस्कृत ही ज्ञानाची भाषा आहे, मराठीमध्ये तुम्ही लिहू शकत नाही. एकनाथ महाराजांनी नमस्कार केला. आता विनय ही संतांची सगळ्यात मोठी संपत्ती. ज्ञानोबांनी सांगितलं तयाची विनय हेची संपत्ती. विनयाने उत्तर दिलं की काय तुम्हाला अधिकार कोण नाही, मी भगवंताचा दास आहे, तुम्ही म्हणत असाल तर मी बंद करतो. नाही, तुझे आतापर्यंत लिहिलंय त्याचा अर्थ आम्हाला हिंदीमध्ये समजून सांग. एकनाथ महाराजांनी सगळ्या सभेला समोर बसवलं, हिंदीमध्ये अर्थ समजून सांगितला. ती लोक चाट झाली की अशी भागवतावरची टीका आतापर्यंत कोणीच लिहिली नाही. उलट त्या काशीमधल्या सगळ्या पंडितांनी सांगितलं की पुढचा उर्वरित असणारा ग्रंथ तुम्ही इथे बसून पूर्ण लिहा, काशीमध्ये बसून लिहा. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी 5व्या अध्यायापासून ते 31व्या अध्यायापर्यंतचा भागवत ग्रंथ, एकनाथी भागवत ग्रंथ काशीमध्ये लिहून पूर्ण केला. काशीमध्ये एक छोटीशी एक गुफा आहे, आम्ही तिथं आता मध्यंतरी मागच्या वर्षी जाऊन आलो. ती गुफा आज पण आहे. त्या गुफेमध्ये एकनाथ महाराजांनी तो ग्रंथ लिहिला. आणि पुढची गोष्ट ऐका, तो ग्रंथ लिहिल्यानंतर त्या लोकांनी ज्यावेळेला त्याचा अर्थ तपासला त्यावेळेला काशीमधल्या सगळ्या पंडितांनी एकनाथी भागवताची हत्तीवरून मिरवणूक काढली काशीमध्ये. आपल्या शांतीब्रह्म, मराठी संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं किती योगदान आहे. काशीच्या लोकांना गुडघ्यावर बसवलं आपल्या मराठीने. ते नाथबाबा म्हणतात की संस्कृत वाणी देवे केली तरी मराठी काय चोरापासून आणली. मराठीचा अभिमान संतांनी, आपल्या नाथबाबांनी इतका दर्शवलाय की आमची मराठी की चोरापासून आली असं नाहीये. या मराठीला ज्ञानोबांनी अंगीकारला असल्यामुळे ही आमची मराठी आहे. नाथबाबांचं कार्य सगळ्यात मोठे. त्यानंतर वारकरी परंपरेमध्ये तुकोबारायांचं कार्य सगळ्यात मोठे. तुकोबारायांनी तर जो गाथा लिहिला, वारकरी संप्रदाय त्याला वेद म्हणतो, 5वा वेद. वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून 5वा वेद म्हणजे पंचम गाथा, म्हणजे तुकोबारायांचा गाथा आहे. बरं, मी म्हणतोय काय, आता बरेच लोक म्हणतील वेद वाङ्मय मान्य नव्हतं, मग पंचम वेद कसं म्हणतात. मी नाही म्हटलंय. संत बहिणाबाई महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा तुकाराम वेद असं म्हणून तुकोबारायांच्या गाथ्याला संबोधलं. तुकोबारायांचं कार्य खूप मोठं आहे, कारण त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एकीकडे कार्य करतायत, शिवाजी महाराजांचं फार मोठं काम सुरू आहे आणि त्याच्या जवळच तुकोबाराय देहूला राहतात. त्या काळामध्ये सुद्धा राजकीय अस्थिरता असताना सुद्धा वारकरी संप्रदायाची पताका तुकोबारायांनी तेवत ठेवली. मी म्हणतो तुकाराम महाराज कोण होते. तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी होते हे मान्य आहे, पण तो कलश
जे तुकोबाराय होते ना, त्यांनी काय केलं असेल, तर त्यांनी सगळ्या समाजाला पुन्हा नव्याने चेतना देण्याचं काम केलं. कारण आक्रमण सुरू आहे. एका बाजूला तुकोबारायांनी मावळ्यांच्या दृष्टिकोनातून संघटन सुरू केलं. तुकोबारायांचे आपण अभंग गाथा जर पाहिली, त्या अभंगामध्ये पायकीचे अभंग नावाचे ते पायकीचे अभंग काय माहितीये का, तर त्या पायकीच्या अभंगामधून तुकोबारायांनी मावळातील सगळ्या मावळ्यांना एकत्रित केलं आणि त्यांना राज्य कसं चालवावं, राजाचे सेवक कसं व्हावं, राजाची पायकी कशी करावी, अशा प्रकारे तत्वज्ञान सांगितलं. म्हणून तुकोबारायांचं काम सुद्धा या महाराष्ट्रामध्ये महत्वाचं आहे. आणि तुकोबारायांनंतर सुद्धा महाराष्ट्रात अनेक संत परंपरा मोठी होऊन गेली. त्यातले मुख्य 2 तुकोबारायांचे शिष्य, एक शिऊर जे गाव संभाजीनगर जवळ आहे, तिथल्या संत बहिणाबाई महाराज की ज्यांनी वारकरी परंपरा मांडली, त्या बहिणाबाई महाराजांचं एक खूप मोठं योगदान आहे. आणि दुसरे संत म्हणजे पिंपळनेर, जे आपल्या इथे शिरूर घोड नदी जे तिथे त्यांचं गाव, निळोबाराय महाराज, हे 2 महत्वाचे शिष्य. निळोबारायांनी काय केलं, तर निळोबारायांनी तुकोबारायांचं चरित्र गायलं. निळोबारायांनी संपूर्ण जी आपली आधीची परंपरा होऊन गेली त्या सगळ्यांचं चरित्र गायलं. म्हणून निळोबाराय फार महत्वाचे संत आहेत. आणि निळोबारायांच्या नंतर सुद्धा वारकरी परंपरा खूप चांगल्या प्रकारे जी राहिली, त्यात मी जे म्हटलं की माझं एक घराणं माझ्या सद्भाग्याने आहे, अशा अनेक घराणे होऊन गेली. सद्गुरु श्री मल्लाप्पा महाराज वास्करांचं घराणं फार महत्वाचं आहे. म्हणजे पालखी सोहळा जो सुरू झाला, तो पालखी सोहळा सुरू होण्यामध्ये मल्लाप्पा महाराज वास्करांचं फार मोठं स्थान. हैबत बाबा नावाचे जे आरफळकर झाले, हैबत बाबांचं महत्वाचं स्थान आहे. देहूकर महाराज म्हणजे संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या नंतर पालखी सोहळा ही संकल्पना ज्यांनी सुरू केली, ते संत श्रेष्ठ तपोनिधी नारायण बाबा यांचं स्थान फार महत्वाचं. त्यांनी काय केलं, त्यांनी तुकोबारायांच्या पादुका केल्या. तुकोबारायांच्या पादुका आपल्या छातीशी धरायच्या, त्या पादुका घेऊन पण आळंदीला यायचं, ज्ञानोबारायांच्या पादुका घ्यायच्या आणि चालत 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 ज्ञानोबा तुकाराम म्हणत म्हणत पंढरपूरला यायचं. वारीची परंपरा सुरू करणारे तुकोबारायांचे चिरंजीव नारायण बाबा महाराज आहेत, त्यांचं स्थान महत्वाचं आहे. अशा अनेक संत परंपरा होऊन गेल्या, त्यांचं स्थान निश्चितच महत्वाचं. यात थोडा मी म्हणजे बऱ्याच संतांबद्दल सांगितलं, पण आज समाजामध्ये बऱ्याचदा परिघा बाहेरचे काही समाज घटक म्हटले जातात. अशांमधले काही संतांचं सांगतेस, तुम्ही काही नावं घेतलेच, पण असे काही संतांबद्दल सांगता येईल? बरोबर. माझे सगळ्यात जास्ती आवडतीचे संत म्हणजे संत चोखोबाराय महाराज. ते चोखोबारायांचं नाव घेतलं की मला रडू येतं महाराज. काय माहिती का, कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये संघर्ष करावा लागला असून सुद्धा चोखोबाराय शांतपणे काम करत राहिले. म्हणजे चोखोबारायांना त्या काळातल्या काही अतिकर्मठ लोकांनी जरी त्रास दिलेला असला तरी चोखोबारायांच्या अभंगामध्ये कुठेही वेदशास्त्राची निंदा केलेली नाही. बरं, चोखोबाराय कोण होते या संदर्भाने यशवंत पाठक नावाचे एक मोठे व्याख्याते होऊन गेले, महाराष्ट्रामध्ये संत साहित्याचे अभ्यासक होऊन गेले. त्यांनी त्यांच्या एका व्याख्यानामध्ये म्हटलं होतं, चोखोबाराय कोण आहेत, तर मंदिराच्या बाहेर महाद्वारामध्ये शांततेवत राहणारी पंथी म्हणजे चोखोबाराय. मी अभ्यास करताना थोडंसं मी अजून पुढे जाऊन असं म्हणतो, चोखोबाराय पंटी नाही आहेत, तर चोखोबाराय एक दीपमाळ आहेत. दीपमाळ काय करते, लांबून सुद्धा दृष्टी दाखवण्याचं काम करते. आमच्या चोखोबारायांकडे पाहिलं जरी ना तरी चोखोबारायांची वेदना, चोखोबारायांची भक्ती, कितीही प्रतिकूलता आली तरी सुद्धा भक्ती करावी असा संदेश देणारा माझा चोखोबाराय. चोखोबाराय संत होते. चोखोबारायांवर खूप प्रेम आहे. चोखोबारायांनी खूप सोसलं तरी सोसून सुद्धा भगवंताची आर्त पद्धतीने धावा कसा करावा हे सांगणारे चोखोबाराय नावाचे संत आहेत. अजून वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही जर पाहिलं तर अशा अनेक संत होऊन गेले. म्हणजे आधुनिक काळाचा आपण जर विचार केला तर आधुनिक काळामध्ये सुद्धा अनेक महापुरुष अनेक समाजातले होऊन गेले. अनेक प्रकारची उपेक्षा, म्हणजे संत श्रेष्ठ गंगूकाका शिरवळकर नावाचे संत होऊन गेले. त्यांच्या परंपरेमध्ये धोंडोपंत दादा अत्रे नावाचे एक महापुरुष होऊन गेले. अगदी 18व्या शतकातलं मी तुम्हाला सांगतो. तर यांचं वैशिष्ट्य असं होतं की यांनी धोंडोपंत दादा वारीवर इतकी त्यांची निष्ठा होती की ते त्यांच्या गावावरून पंढरपूरला वारीला यायचे. तर वारीला येत असताना धोंडोपंत दादा रेल्वेने यायचे. एकदा काय झालं की त्यांची रेल्वे चुकली पंढरपूरला वारीला येत असताना. धोंडोपंत दादा थोडेसे गर्भ श्रीमंत होते. त्यांनी अख्खीच्या अख्खी बोगी रेल्वेची बुकिंग केली आणि पंढरपूरला वारीला आले. अनेक संत होऊन गेले की ज्यांनी वारकरी संप्रदाय प्राणप्रणाने जपला आणि मोठा केला आणि संपूर्ण भारतभर याची धुरा पोहोचवली. आपण संप्रदायाबद्दल बरीचशी चर्चा केली. तुम्ही वापरतानाही 2-3 वेळा संदर्भ आले.
की संत साहित्य म्हटलं किंवा बरोबर. वारकरी संप्रदायाचं हम्म. साहित्य म्हटलं की हम्म. कोणकोणत्या गोष्टी येतात? जसं तुम्ही ज्ञानेश्वरीचा बरोबर. तो उल्लेख हो, केला, हो. तर ते का येतात? म्हणजे हम्म. कोणकोणते साहित्य प्रमाणभूत मानावे बरोबर. आणि ते हम्म. का मानावे? खूप चांगला प्रश्न आहे, आजच्या काळामध्ये खूप चांगला महत्वाचा प्रश्न. वारकरी संतांनी ज्ञानेश्वरी म्हणजे मुख्य प्रस्थानत्रयी संप्रदायाची आपण जी मांडतो हम्म. त्याच्यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, हम्म. एकनाथ बाबांचं एकनथी भागवत आणि हम्म. तुकोबारायांच्या अभंग ही प्रस्थानत्रयी जरी असली हम्म. तरी ह्या ग्रंथांमध्ये जे विचार आहेत ना हम्म. त्या ग्रंथांमध्ये मांडलेले विचार हम्म. हे थेट वेदांपर्यंत जातात. बर. म्हणजे वारकरी म्हणजे कसं? संप्रदायाला वेद प्रामाण्य वारकरी संप्रदाय मानतो, लक्षात घ्या. हा. आता म्हणजे कसं तुम्हाला सांगतो की हम्म. वारकरी संप्रदायाने विचार मांडले, वारकरी संप्रदायाने उपनिषदच तत्वज्ञान मांडलं, हम्म. पण ते तत्वज्ञान मराठी भाषेमध्ये मांडलं हे फार महत्वाचं काम आहे. बरोबर. हा. म्हणजे संतांनी उपनिषदामधल्या सगळ्या संकल्पना मांडल्या, संतांनी वेदामधल्या सगळ्या संकल्पना मांडल्या. कदाचित हा. ही ज्ञानेश्वरी किंवा हम्म. माऊलींनी जे काय लिहिलं ते हम्म. पहिल्यांदा संस्कृत मध्ये वेगळ्या भाषेमधली बरोबर. पहिली हो, टीका हो, होती, हो. असं पण म्हटलं. बरोबर. म्हणजे काय होतं की संतांनी महत्वाचं काय काम केलं असेल की हे सगळं जे तत्वज्ञान धर्माचं आपल्या होतं, हिंदू धर्माचं, ते सगळं तत्वज्ञान संस्कृतामध्ये होतं. आता संस्कृत एखादा जर साधा माणूस आहे त्याने संस्कृत वाचलेले नाहीये, त्याला तत्कालीन काही लोकांनी अधिकार पण दिलेला नव्हता, त्याला ते तत्वज्ञान कळेल कसं? संतांनी काय केलं, माझ्या मराठीची बोलू कौतुके असं म्हणत म्हणत हे सगळं तत्वज्ञान मराठीमध्ये आणलं आणि मराठीमध्ये येऊन सगळ्यांना सोपं केलं, सगळ्यांना ते देऊ केलं. म्हणून वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञान परंपरेचा विचार करत असताना वेदापासून, वेद प्रामाण्य संतांना आहे म्हणून वेद प्रतिपाद्य म्हटलं. बरोबर. वेदापासून, वेदांनंतर उपनिषद, उपनिषदांनंतर पुराण ग्रंथ, पुराण ग्रंथांनंतर भागवत, या सगळ्या ग्रंथांना, गीता भागवत आदी सगळ्या ग्रंथांचं सार म्हणजे संतांचं. म्हणून हिंदू धर्मातले, सनातन हिंदू धर्मातले सगळे ग्रंथ आणि त्या ग्रंथाचे सार असणारे एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, तुकोबारायांचा गाथा, चोखोबारायांची गाथा, निळोबारायांची गाथा, नरहरी सोनार महाराजांची गाथा, हे सगळे ग्रंथ म्हणजे संतांना प्रमाणभूत अशा प्रकारचे ग्रंथ आहेत. थोडस जर अलीकडच्या काळात आलं बरं. की संत कबीरांचा उल्लेख बरोबर, होतो, हो. उत्तरेतल्या काही संतांचा हो. उल्लेख होतो आणि बऱ्याचदा सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया ज्यावेळेस मांडली जाते बरोबर. त्यावेळेस जास्त करून संत कबीरांचा रेफरन्स केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु म्हणून कबीरांना मानलं, पण एक मान्य अशी पण होती की संत चोखामयांना का गुरु मानलं नाही, म्हणजे अशी पण म्हणजे कबीरांना गुरु मानलं पण हे होत नाही. नक्की हे काय सध्याच्या अलीकडच्या काळात, म्हणजे मी साधारणतः इंग्रजांची राजवट असेल किंवा त्या काळानंतर भारतीय विचार विश्वामध्ये किंवा साहित्य विश्वामध्ये ही अशी काही वेगळी मांडणी केली गेली का किंवा ती जाणीवपूर्वक केली गेली का? आता काय की तुम्ही जो म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चोखोबारांना गुरु न मानता कबीरांना मानलं. बाबासाहेबांचंच एक स्टेटमेंट तुम्हाला सांगतो. बाबासाहेबांनी देहूला चोखोबारांचं एक मंदिर तत्कालीन काही लोकांनी बांधलं. बर. तर तेव्हा बाबासाहेबांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही स्वतःला, महार समाजातील काही लोक त्यावेळेस होती, बाबासाहेबांनी त्या सगळ्यांना उद्देशून म्हटलंय, हे वाक्य आहे बाबासाहेबांचं, माझ्या मनचं नाही. बाबासाहेबांनी असं म्हटलंय की तुम्ही स्वतःला महार नका म्हणू, तुम्ही स्वतःला एकतर चोखामेळा म्हणवा किंवा तुम्ही स्वतःला हरिजन म्हणवा. स्वतःची ओळख तुम्ही चोखोबारायांच्या नावाने सांगा असं माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. त्याच्यामुळे गुरु कबीरांना मानलं असेलच, पण चोखोबारायन नको होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं नाही. जर नकोच होते तर उद्घाटनाला गेले असते का त्या मंदिराच्या, हे स्टेटमेंट केलं असतं का? आणि कबीर महाराजांचं तुम्ही विचार तर कबीर महाराज वारकरी संप्रदायाला प्रमाणच येतो. उदाहरण सांगतो, हा इतिहास बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. संत कबीर महाराजांचे चिरंजीव संत कमाल महाराज जे होते, नामदेवराय आणि ज्ञानोबाराय ज्या वेळेला पंढरपूरला तिकडे काशीला गेले तीर्थयात्रेला, आणि काशीला तीर्थयात्रेला गेल्यानंतर प्रसंग असा सांगितला जातो, फार भावपूर्ण प्रसंग आहे, की कबीर महाराजांच्या घरी हे सगळे गेले आणि तिथे गेल्यानंतर कबीर महाराजांचं एक ब्रीद होतं की आलेल्या संतांना जीव घातल्याशिवाय सोडायचं नाही. आता कबीर महाराजांची बायको तर म्हणाली, संत आपल्या घरात आलेत पण आपल्या घरात किराणा खायला नाहीये, काही सामान नाही, कसं करायचं? तर कबीर महाराजांनी आपल्या मुलाला कमालाला सांगितलं की तू जा आणि वाण्याच्या दुकानातून तू माल घेऊन ये. कमाल महाराज गेले, वाण्याने सांगितलं आधीचेच पैसे दिले नाहीत तू,
कसं तुला पैसे देऊ, हम्म. कसं तुला किराणे देऊ, हाकलवून लावलं. संध्याकाळची वेळ झाली होती, दुकान बंद झालं. कबीर महाराजांनी आपल्या मुलाला सांगितलं, कमाला जा आणि चोरी कर. कमाल बर. महाराज गेले, त्या वाण्याच्या दुकानामध्ये चोरी केली, सामान एका पिशवीमध्ये भरलं. कबीर महाराज बाहेर थांबले त्या गेटच्या, आणि जेवढ्या तो कमाल महाराज बाहेर पडण्याच्या वेळीच तो दुकानदार जागा झाला. पण तेवढ्यात सुद्धा कमाल महाराजांनी ती जी सामानाची पिशवी ती बाहेर टाकली. कबीर महाराजांनी ती पकडली, ती घेऊन गेले. यानं काय केलं तो दुकानदार तोपर्यंत, यानं कबीर महाराजांचं जे धड होतं ते धड आणि सगळं शरीर तलवारीने वेगळं केलं. कबीर महाराज घरी आले, ज्ञानोबाऱ्यांना नांदेड्यांना जेव घातलं, आणि जेव घातल्यानंतर संध्याकाळीच्या वेळेला ते परत निघाले. तर गावातून बाहेर जात असताना एका वडाच्या झाडावर एक मुंडकं असं लटकवलेलं दिसलं. तर असं ज्ञानोबाऱ्यांनी पाहिलं की हे मुंडकं कोणाचं आहे, तर ते मुंडकं कमालाचं आहे, संत कमाल महाराजांचं आहे. ज्ञानोबाऱ्यांनी पाहिलं की हे काय. त्यावेळेला कबीर महाराजांनी सांगितलं की तुम्ही माझ्या घरी जेवायला आलात, जेवायला आल्यानंतर तुम्हाला जेव घालणं माझं आद्य कर्तव्य आहे, आणि या सगळ्यासाठी म्हणून मी हे केलंय. त्यावेळेला ज्ञानोबाऱ्यांनी त्या कमालावर कृपा केली, तो परत पुनरुज्जीवित झाला, परत पहिल्यासारखा झाला. आणि तेव्हा कबीर महाराजांनी आपल्या मुलाला कमालला सांगितलं की इथून पुढे तू महाराष्ट्रात जा आणि महाराष्ट्रात जाऊन काम कर. कबीर महाराजांची समाधी जेव्हा झाली, त्यानंतर संत कमाल महाराज काशीमधून निघाले आणि पंढरपूरमध्ये आले. आजही कमाल महाराजांची समाधी पंढरपूरला आहे. कमाल महाराजांची एक परंपराच अख्खी पंढरपूरला आहे. म्हणजे संत कबीर आणि वारकरी वेगळे नाही आहेत, एकच आहेत कबीर आणि वारकरी. पण जी मांडणी जी कबीर महाराजांची केली जाते ती वेगळ्या प्रकारे केली जाते. कबीर महाराजांची परंपरा जर तुम्ही पाहिली, पंढरपूरला जर तुम्ही कधी आला, मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेन की पंढरपूरमध्ये जो संत कबीर महाराजांचा मठ आहे त्या मठात तुम्ही जा. तिथे कमाल महाराजांची समाधी आहे, संत कबीर महाराजांची स्मृती समाधी सुद्धा आहे. त्या ठिकाणी आजही वारकरी परंपरा जोपासली जाते. तिथे निश्चित जाऊन सगळ्यांनी दर्शन घेतलं पाहिजे असं मला वाटतं. खरं तर बऱ्याचदा द्वैत अद्वैत त्याचा ज्ञानाचा उहापोह होतो. वैष्णव शैव असे पण इतिहासामध्ये वाद, जैन परंपरा आहे, बौद्ध परंपरा आहे, अशा अनेक परंपरा आहेत. वारकरी संप्रदाय या सगळ्यांना सामावून घेणारा आहे का, म्हणजे नक्की काय कुठल्या फ्रेम मध्ये ते बसवतात? आता बघा की वारकरी संप्रदायाची मूळ परंपरा तत्वज्ञान परंपरा आपण जर पाहिली तर आचार्य शंकराचार्यांच्या अद्वैत तत्वज्ञानावर चालणारा वारकरी संप्रदाय. पूर्ण ऐकून घ्या. शंकराचार्यांनी जे अद्वैत तत्वज्ञान म्हणलं, अद्वैत तत्वज्ञान म्हणजे काय सगळ्यांना कळेल म्हणून सांगतो की मी आणि परमात्मा वेगळा नाही असं म्हणून केला जाणारा व्यवहार म्हणजे अद्वैत. आचार्य शंकरांना प्रमाण म्हणून वारकरी संप्रदाय चालतो. ज्ञानोबराय म्हणतात भाष्यकारा ते वाटपच होतो. तिन्ही जे आपले प्रस्थानत्रयी आहे त्याच्यावर भाष्य करणारे शंकराचार्य यांच्या तत्वज्ञानावर वारकरी संप्रदाय चालतो. हे जरी असलं तरी सुद्धा संतांनी द्वैत फिलॉसॉफी सुद्धा स्वीकारली. म्हणजे असं कोणी म्हणू नये की फक्त अद्वैतावरच चालला. जर अद्वैतावर चालला असतं तर भक्ती आली असती का, भजन आलं असतं का? संतांनी द्वैत सुद्धा स्वीकारलं. ते कसं स्वीकारलं मग? शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत स्वीकारून पुन्हा काल्पनिक भक्ती संतांनी केली. संत श्रेष्ठ मधुसूदन सरस्वती नावाचे एक संत होऊन गेले उत्तरेमध्ये. त्यांनी असं फिलॉसॉफी मांडली की अद्वैत मी आणि तो वेगळा आहे, मान्य आहे, मी आणि तो एकत्र आहे, मला मान्य आहे की परमात्मा आणि मी एक आहे, अशा प्रकारचा अद्वैत मान्य आहे. पण जर आनंद उपभोगायचा असेल तर भजनाशिवाय पर्याय नाही. तो आनंद उपभोगण्यासाठी संतांनी द्वैतात येऊन भक्ती केली. भक्तीसाठी द्वैत गरजेचं. म्हणजे त्यांचं असं एक वाक्य आहे की भक्त्यर्थम भावितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भक्तीसाठी कल्पना केलेलं जे द्वैत आहे ते अद्वैतापेक्षा सुद्धा सुंदर आहे असं ते म्हणतात. म्हणून संतांनी द्वैत स्वीकारलं, अद्वैत मुख्य स्वीकारलं, पण द्वैतात द्वैत भक्तीसाठी स्वीकारलं. तुम्ही जो मध्यंतरी मगाशी प्रश्न विचारला की बौद्ध तत्वज्ञान कुठे स्वीकारलं का, तर बौद्ध तत्वज्ञानाचे अनेक संदर्भ सुद्धा सापडतात. असं प्रत्यक्षात सापडत नाहीत पण मग अनेक संदर्भ सापडतात. म्हणजे मला एक ज्ञानेश्वरीच्या अगदी सुरुवातीलाच एक बौद्ध वार्तिकांचा असा पण उल्लेख, म्हणजे एकंदरीत माऊलींनी अभ्यास करत असताना बौद्ध मताचा पण बऱ्यापैकी अभ्यास केला. काय की
माऊलींनी काय अभ्यासलं नाही हा. हे खरं खरं ज्ञानोबाराय होते. बरोबर. की माऊलींच्या जर आपण वयाचा विचार केला तर ज्ञानोबारायांनी 21व्या वर्षात समाधी घेतली. हा. 15व्या-16व्या वर्षीपासून ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही मला तुम्ही सांगा. ते आमचे एक स्नेही आहेत, ते म्हणत असतात की माऊलीने 56 भाषांचा केलासी गौरव, असं म्हटलं जातं की ज्ञानेश्वरी तीच ओळी आहे की 56 भाषांचा केलासी गौरव. ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषा येतात, पण ते आमचे मित्र असं म्हणतात की फक्त 56 भाषा नाही आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक भाषा आहेत. जसं आपण बोलताना बोलतो ना, तू यार के 56 पाहिले, तसं ज्ञानोबराय म्हणतात की 56 भाषाचा केलासी गौरव. पण ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्या भाषा, सगळं ज्ञान आहे. ज्या ज्या ज्ञान शाखा या भारतामध्ये आहेत, आयुर्वेद ज्ञानेश्वरीमध्ये आहेत, वैद्यकशास्त्र ज्ञानेश्वरीमध्ये, विज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये, सगळं ज्ञानेश्वरीमध्ये. बौद्ध आणि जैन तत्वज्ञानाचा सुद्धा आविर्भाव, अगदी चारवाकाचा सुद्धा काही संदर्भ काय नाही. आता चारवाकाचं तत्वज्ञान जे आहे ना, ते तत्वज्ञान खूपच भौतिकतावादी. बर. चारवाकाचा थेट संदर्भ मला वाटतं संत साहित्याशी लावणं थोडंसं वेगळं. कारण संत नेहमी नुसती याच ऐहिकाचीच मागणी करतात असं नाही. संत पारलौकिक सुद्धा विचार करणारे आहेत. चारवाकाचं तत्वज्ञान आता आपल्याला जेवढं मिळतं बरं का, मला असं वाटतं की चारवाक तत्वज्ञान आपल्याला तेवढंच माहितीये की ऋणम कृत्वा घृतम तेवढंच माहितीये, पण चारवाकाचं तत्वज्ञान कदाचित अजून मोठं असू शकतं. बरोबर. जेवढं आता उपलब्ध आहे त्या मांडणीशी संलग्नता संत साहित्याची आपण नाही करू शकत. काही लोक करू पाहतात, पण ते तसं करणं अयोग्य आहे असं मला वाटतं. की महाराज आपण अगदी आतापर्यंत संत साहित्यात थोडा आध्यात्मिक अंगाने थोडासा वापर करण्याचा प्रयत्न केला. काही तत्कालिक संदर्भांचा आधार घेऊन आपण थोडीशी चर्चा केली. आता आपली चर्चा थोडीशी वारी या विषयाकडे घेऊ. म्हणजे अगदी थोडंसं रचनात्मक मांडणी करता येईल कदाचित. वारी ठरते कशी, तिचे दिवस कसे ठरतात. आषाढीची वारीचा एक विशेषता असते. संत तुकोबांचं सगळ्यांना माहिती, तुकोबा म्हणजे देहूतून आहे, आळंदीतून एक वारी निघते. तशीच पैठण मधून एक निघते, मुक्ताईनगर मधून ते त्र्यंबकेश्वर मधून एक निघते. मग थोडं याबद्दल थोडी रचना कशी असते तर सांगा. आता काय आहे की प्रत्येक वारीचा दिनक्रम, प्रत्येक वारीची रचना वेगळी आहे. आता ज्ञानोबाऱ्या प्रत्येक आपण थोडक्यात बघू. ज्ञानोबाऱ्यांच्या वारीचा आपण जर विचार केला तर ही वारी एकत्रित होती. मी सुरुवातीला मगाशी नारायण बाबांचा संदर्भ सांगितला की नारायण बाबांनी सुरुवात केली, पण 1832 साली, इसवी सन 1832 साली हैबत बाबा आरफळकर नावाचे एक महात्मे होऊन गेले. हे जे हैबत बाबा आरफळकर आहेत ते महाजी शिंद्यांच्या सेनेमध्ये एक मोठे पदाधिकारी होते, मोठे एक सैन्य अधिकारी होते. तर यांच्या जीवनामध्ये म्हणजे ते सैन्यामध्ये असताना एकदा कुठेतरी प्रवास करत होते. प्रवास करताना काही चोरांनी, काही भिल्लांनी त्यांना लुटलं घाटामध्ये, आणि ते लुटून त्यांच्याकडचं सगळी संपत्ती लुटून घेतली आणि त्यांना कैद केलं. भरपूर दिवस कैद झाले, पण तरी सुद्धा ज्ञानोबा यांचे ते भक्त होते मोठे हैबत बाबा. तिथं सुद्धा त्या गुहेमध्ये सुद्धा कैद केलेला ज्ञानोबा तुकाराम हैबत बाबाचं भजन करत राहिले. आणि सुदैवाने काही दिवसानंतर तो जो भिल्लांचा त्या काळातला मोठा प्रमुख मुखिया होता, त्याला पुत्ररत्न प्राप्ती झाली. त्याला मुलगा झाल्याच्या खुशीमध्ये त्यांनी हैबत बाबाला सोडून दिलं. तिथून सोडल्यानंतर हैबत बाबांनी विचार केला, आता हे सगळं आयुष्य माझं ज्ञानोबा यांच्या चरणी अर्पण आहे. हैबत बाबा तिथून जे निघाले ते आपल्या गावी आरफळला गेलेच नाहीत, तिथे आळंदीला आले, ज्ञानोबा यांच्या सेवेमध्ये आले. आणि 1832 साली काही कारणाने जेव्हा सोहळा वेगळा करण्याची वेळ आली, त्यावेळेला हैबत बाबा आरफळकरांनी पुढाकार घेतला. त्यांनी काय केलं, त्यांनी शिंदे सरकारांचे जे अजून सावकार होते, शितोळे सरकार, त्या शितोळे सरकारांची मदत घेतली. शितोळे सरकारांच्या मदतीने वारीला राजाश्रय मिळवून दिला. मग त्यांनी काय केलं की दिंड्या केल्या वेगवेगळ्या. आता दिंडी म्हणजे काय, तर वारकऱ्यांचा समूह म्हणजे दिंडी. म्हणजे आता 50-60 वारकरी आहेत, ते 50-60 वारकरी एकत्रितपणे भजन करत चालतात, त्या समूहाला दिंडी म्हणायचं. त्यांनी काय केलं की ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाच्या समोर कोणत्या दिंड्या चालणार हे ठरवलं, मागे कोणत्या दिंड्या चालणार हे ठरवलं, दिंडीच्या प्रशासनासाठी चोपदार कोण असावा हे ठरवलं. त्यानंतर दिंडीच्या मध्ये ज्या काही इव्हेंट्स आपण म्हणतो, म्हणजे आता इव्हेंट्स हा शब्द खरं अयोग्य आहे, पण आजच्या भाषेमध्ये प्रेक्षकांना कळवायसाठी म्हणून रिंगण आहे. बरोबर. ते रिंगण, ते गोल रिंगण आहे, उभं रिंगण आहे, ही सगळी रचना, घोडे असतात सोबत, काही पुढे नगारा चालतो, ही सगळी रचना
हैबत बाबांनी केली. हैबत बाबांच्या पुढाकाराने सद्गुरू श्री मल्लाप्पा महाराज वास्कर नावाचे महापुरुष होते, त्यांचं महत्वाचं याच्यामध्ये योगदान आहे. त्यानंतर आपल्या पुण्यामध्ये शेडगे जे होते, शेडगे पंचमंडळाची दिंडी चालते, त्यांचं महत्वाचं योगदान आहे. रचना अशी असते की प्रस्थान झालं, आता अष्टमीला 8 तारखेला प्रस्थान आहे आळंदीवरून. प्रस्थान जेव्हा होतं त्यावेळेला पहिला मुक्काम गांधीवाड्यात असतो, आळंदीलाच शेजारी, आणि मग प्रत्येक मुक्कामाची रचना ठरलेली असते. प्रत्येक मुक्कामामध्ये पालखी तळ ठरलेला असतो. म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी असं काही नसतं की व्यवस्था कुठेतरी मंदिरामध्ये असते. आता पुण्यामध्ये फक्त मंदिरामध्ये व्यवस्था आहे, पण पुढचे जे पालखी तळ आहेत, मोठं मैदान असतं, त्या मैदानामध्ये ज्ञानोबाऱ्यांचा तो शामियाना उभारला जातो, त्याच्या शेजारी सगळे वारकरी असतात, आणि मग तिथे ज्ञानोबाऱ्यांचा मुक्काम असतो. हे परंपरेने ठरलेलं आहे. हैबत बाबांच्या काळामध्ये ज्या वेळेला ठरवले गेले की या ठिकाणी मुक्काम असतील, असं होत नाही की या वर्षी लोणंदला मुक्काम झाला म्हणजे दुसऱ्या वर्षी दुसरीकडे नाही, त्याच दिशेला त्याच ठिकाणी मुक्काम असावा अशी ज्ञानोबाऱ्यांच्या पालखी सोहळ्याची व्यवस्था आहे. तशीच तुकोबाऱ्यांच्या पालखी सोहळ्याची व्यवस्था आहे. तिकडे मुक्ताईनगरला आपण जर गेलो तर आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा सुद्धा रंजक इतिहास त्याच्या मागे आहे. म्हणजे रामबुवा दुधलगावकर आणि श्यामबुवा दुधलगावकर अशा 2 नावाचे सख्खे भाऊ होते. ते कट्टर वारकरी, साधे वारकरी. त्या वारकऱ्यांना 17व्या शतकामध्ये वाटलं की मुक्ताबाईंचा सुद्धा पालखी सोहळा असावा. मग त्यांनी पालखी सोहळा सुरू कसा केला की छातीशी पादुका बांधल्या आणि त्यांनी ती वारी सुरू केली. तिथली रचना सगळी ठरलेली आहे. मुक्ताईनगरहून माझ्या मते 28 दिवस, चुकत असेल पण मी त्याच्या मागे पुढे, 28 दिवस पंढरपूरला यायला लागतात. ती एक वेगळी परंपरा आहे. निवृत्तीनाथ दादांची परंपरा त्र्यंबकेश्वरून येते, त्या पण गोष्टी ठरलेल्या आहेत. प्रत्येक संस्थान आहे, म्हणजे प्रत्येक जसं संस्थान आहे, मुक्ताबाई संस्थान, निवृत्तीनाथ दादांचं संस्थान आहे, निळोबारायांचं संस्थान आहे, तुकोबारायांचं संस्थान आहे, हे सगळं प्रशासन पाहतात आणि दरवर्षीची परंपरा ती ठरलेली आहे. लक्षात घ्या, या सेवेची परंपरा सांगणाऱ्या सुद्धा 4-4, 5-5 पिढ्या वारकरी संप्रदायामध्ये. म्हणजे कसं, जर एखाद्या घराण्याकडे ज्ञानोबाऱ्यांच्या, तुकोबाऱ्यांच्या, निवृत्तीनाथ दादांच्या पालखीला खांदा द्यायची परंपरा असेल तर ती 4-4, 5-5 पिढ्यांपासूनची परंपरा आहे. एखाद्याची अन्नदान करायची सेवा असेल तर ती 4 पिढ्यांपासूनची सेवा आहे. अहो, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर माऊलींचे जे अश्व आहेत ते अश्व देण्याची परंपरा शितोळे सरकारांच्या घराण्याकडे आहे. अंकली नावाचं बेळगाव जवळचं ठिकाण आहे. तिथून ते अश्व चालत चालत आळंदीला येतात. प्रस्थानच्या 1 दिवस आधी बेळगावरून चालत चालत येतात. तेच अश्व आहेत. त्या अश्वाची परंपरा आहे. बैलजोडीची परंपरा सुद्धा ठराविक घराण्यांकडे, ठराविक सोहळ्याची अशी परंपरा जपणारी ही वारकरी परंपरा आहे. आणि ही रचना ठरलेली आहे, त्याप्रमाणे हे सगळं चालतं. यात बऱ्याचदा सध्या एखादी व्यक्ती दिंडीशी जोडलेली नाही, बरोबर, तिला सहभागी व्हायचे, हो, तर मग काय असतं? चांगला प्रश्न आहे. पालखी सोहळ्यात जर सहभागी व्हायचं असेल तर सगळ्यांना माझा आपल्या प्रेक्षकांना एक संदेश, एक सांगणं आहे की कुठल्याही सोहळ्यात सहभागी होत असताना मोकळं सहभागी होऊ नका. जर वारीचा आनंद घ्यायचा असेल तर ज्या भजन करणाऱ्या दिंड्या आहेत, रथाच्या समोर काही दिंड्या चालतात, मागे काही दिंड्या चालतात, तर ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. त्यांनी काय होईल की भजन तुम्हाला करता येईल. बरं, तुम्हाला भजन करता येत असेल, भजन ऐकता तरी येईल. म्हणून सहभागी होण्याची प्रक्रिया अशी आहे की ज्या दिंड्या असतात वेगवेगळ्या, त्या दिंड्याच्या प्रशासनांकडे तुम्हाला आधी तुमची नोंदणी करावी लागते. आता ती नोंदणी सुरू झाली, सोहळ्याच्या आधी ती नोंदणी करावी लागते. आणि ती नोंदणी केल्यानंतर मग तुम्हाला ते दिंडी मालक सांगतील, दिंडी चालक मालक सांगतील की आळंदीला या ठिकाणी या. मग तुमचं जे सामान आहे ते सामान त्या ट्रकमध्ये टाकायचं आणि मग तुम्ही पुढं वाटचाल सुरू करायची. आता नवीन प्रेक्षकांना म्हणून सांगतो की ती नोंदणी केल्यानंतर वारीमध्ये मुक्कामाची सोय कुठे असते? मग तर मुक्कामाची सोय पालखीच्या तळावरच असते. ज्या परंपरेच्या दिंड्या आहेत, माऊली ज्या ठिकाणी शामियाना माऊलींचा असतो त्या सगळ्या मैदानामध्ये वेगवेगळ्या दिंड्यांच्या राहुट्या, टेंट्स आपण ज्याला म्हणतो, ते उभारलेले असतात आणि त्या टेंट मध्ये व्यवस्था असते. मजा अशी आहे, माऊली अंगावर काटा आला माझ्या अशा की माऊलींच्या त्या सगळ्या पालखीच्या तळावर कीर्तन होतं आणि कीर्तन झाल्यानंतर सगळेजण झोपतात. वारीचा दिवस किती वाजता सुरू होतो माहितीये? सकाळी 2:30 वाजता तुम्हाला उठावं लागतं. वारीची मजा आहे खरं की 2:30 वाजता तुम्हाला उठावं लागतं. का उठावं लागतं माहितीये? कारण 2:30 वाजता ज्या सगळ्या राहुट्या, ज्या टेंट आहेत त्यांनी काढल्या जातात, कारण त्या राहुट्या ट्रकमध्ये टाकायच्या. मग त्या राहुट्या 2:30 वाजता तुम्हाला सगळेजण उठवतात, त्या राहुट्या काढायच्या, त्या राहुट्या ट्रकमध्ये भरायच्या, तुमचं जे आंघोळ पटकन करून घ्यायची 2:30 वाजता टँकर खाली,
खूप मजा आहे एक वेगळी. हम्म. टँकर खाली ती आंघोळ करून घ्यायची आणि तुमचं सगळं सामान ट्रक मध्ये टाकायचं. हम्म. जर तुम्ही उशिरा वगैरे उठलात हम्म. तर सगळं सामान दिवसभर तुम्हाला खांद्यावर वाहवावं हा, लागणार. हा, हा, बरोबर. म्हणून 2:30 वाजता उठून आंघोळ करून तुमचं सगळं सामान ट्रक मध्ये टाकतात, कारण ट्रक पुढे जातो पुढच्या जेवणाची व्यवस्था पाहायला. हम्म, हम्म, पुढची पंगत असते ना दुपारची, हम्म. त्यासाठी म्हणून ते ट्रक आधी निघतात 2:30 वाजता पुढे. हम्म. मग तुमची आंघोळ झाली की तुम्ही तयार व्हायचं. हम्म. 4:30 वाजता 5 वाजता सगळा सोहळा पुढे निघतो आणि मग सोहळ्यासोबत निघायचं. म्हणून एक मजा आहे वारीची एक. म्हणजे मला थोडंसं विस्तृतपणे हा. सांगा, म्हणजे हे 2:30 वाजता उठतात म्हणजे नक्की सकाळी काय हा. होतं, तिची रचना काय, ते बरोबर. चोपदार वगैरे उभे हो, राहतात, हो. एक समाज आरती वगैरे बरोबर. असा काही हा, प्रकार वा. असतो. सुंदर तुम्ही म्हणजे प्रश्न विचार. आता पालखी सोहळ्याचं आपलं जे दैनंदिनी आहे हा, ते हा, अशी की सकाळी 2:30 वाजता मी जर सांगितलं उठायचं, हा. तुमचं सामान ट्रकमध्ये टाकायचं हा. आणि ट्रकमध्ये टाकल्यानंतर तुम्ही वाट पाहायची. थोडं ज्ञानोबा यांच्या सोहळा असतो, बरेच वारकरी असतात, हा. मग वाट पाहायची. मग एक 5-5:30 वाजता सोहळा मार्गक्रमण होतो. 5 वाजता दिंड्या सगळ्या निघाल्या. दिंड्या निघताना सुद्धा तुमच्या दिंडीचा जो क्रमांक आहे त्याच दिंडीत चालायचं. बर. म्हणजे वारकऱ्यांसारखी शिस्त तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. वारीत चालताना सुद्धा दिंडीत चालायचं म्हणजे असं वेगवेगळं चालायचं का नाही. 4 लाईन असतात, 4 रांगा असतात, 4 रांगेत तुम्ही चालायचं. बर. रांग तुम्ही तोडायची नाही. मध्येच कोणी जर आलात तर वारकरी चिडतात एकदम, कारण वारकरी स्वतः शिस्त पाळतात ना. त्या दिंडीत चालायचं. मग सकाळी काकडा भजन होतं. काकडा भजन झालं की मग भजनी मालिका, जे त्या भजनी मालिकेच्या नियमानुसार भजन होतात. नियम पहिला, नियम दुसरा. सकाळी 20व्यापर्यंतचं वेगळं भजन, 20व्यापासून पुढे जेवणापर्यंतचं दुपारी 12:30-1 वाजता दुपारच्या 20व्याला माऊली पोहोचते. तिथं भोजन झालं की थोडी विश्रांती, परत चाल. मग संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ, जर अजून चाल बाकी असेल तर हरिपाठ दिंडीमध्ये होतो. तो हरिपाठ झाला की माऊलींच्या तळावर ते राहुटी वगैरे केली जाते आणि ज्या ठिकाणी माऊली जाते संध्याकाळी तिथं ती समाज आरती देते. तुम्ही जे म्हटलं ना समाज आरती. आता समाज आरती म्हणजे काय, तर सगळा समाज एका मैदानामध्ये दिवसभर चालून एकत्रित येतो. मध्ये बरोबर ज्ञानोबाऱ्यांची त्या मैदानामध्ये पालखी ठेवली जाते. एका मोठ्या टेबलावर पालखी ठेवली जाते आणि सगळा लाखोंचा समाज त्या मैदानामध्ये एकत्रित होतो. मग एकत्रित आल्यानंतर चोपदार जो आहे, म्हणजे चोपदार जे असतात वंश परंपरागत ते चोपदार आहेत, ते जे चोपदार आहेत त्या चोपदारांनी मग सगळ्या समाजाला शांत करायचं. मग कसं, आता लाखोंचा समाज आहे, तिथं काय माईक असतो का, तिथं काय सिस्टम असते का, नाही. चोपदार आपल्या हातामधला चोप माऊली म्हणून असा वर करतो. तो चोप वर झाला की सगळ्या दिंड्या, लाखोंचा समाज शांत होतो. अंगावर काटा आला आज माझ्या असं बोलताना. नुसता चोपदार वर चोप केला की सगळा समाज शांत होतो. एक दिंडीतली एक प्रशासकीय व्यवस्था एक किती सुंदर आहे पहा तुम्ही, की तो चोप वर केला. एक नियम पालखी सोहळ्याचा असा आहे की समजा माझी दिंडी आहे, त्यात माझ्या दिंडीला सोहळ्यामध्ये चालताना काहीतरी अडचण आली, मग ती अडचण आल्यानंतर भांडत बसायचं का, तर नाहीये. नियम असा आहे की समाज आरतीच्या वेळेला चोपदारांनी वर केला की सगळा समाज शांत झाला. माझ्या दिंडीला जर काही समस्या असेल तर माझं भजन मी चालू ठेवायचं. बर. सगळा समाज शांत असेल आणि माझ्या दिंडीचं भजन सुरू असेल, मग चोपदारांना कळतं अरे इथं काहीतरी अडचण. मग चोपदार तुमच्याकडे येतात, संस्थांचे प्रतिनिधी तुमच्याकडे येतात, ते अडचण आहे का विचारतात. मग ती अडचण सॉल्व्ह केल्यानंतर मग माझी दिंडी खाली बसते. म्हणजे लोकशाही पद्धतीने आपला आवाज कसा उठवावा याचा आदर्श उदाहरण म्हणजे वारी आहे. आक्रस्तळेपणा वारीमध्ये कुठे नाही, लगेच भांडत बसायचं असं नाही. दिवसभरामध्ये जर एखादी समस्या आली तर ती समस्या सोडवण्याचं ठिकाण म्हणजे समाज आरती. आणि मग शांत सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले की मग समाज आरतीला सुरुवात होते. त्या आरतीच्या वेळेला सुद्धा कोणी समोर उभं राहावं हे नियम आहे. सगळा समाज खाली बसलेला आहे, पण त्यावेळेला पालखी सोहळ्याचे मालक म्हणून अरफळकर, हैबत बाबांचे वंशज, मल्लाप्पा महाराज वास्करांचे वंशज, वास्कर महाराजांचे वंशज आणि शितोळे सरकारांचे प्रतिनिधी, हे तिघच जण समोर उभे असतात. चोपदारांचा एक प्रतिनिधी उभा असतो आणि अख्खा समाज शांत खाली बसलेला असतो. आणि माझ्या ज्ञानोबाऱ्यांची समाज आरती होते आणि तिथला ज्ञानोबाराय मग त्या आपल्या राहुटीमध्ये, आपल्या शामियान्यामध्ये विराजमान होतात आणि मग कीर्तन होतं. ते कीर्तन सुद्धा ठरलेलं आहे. म्हणजे शिस्त काय असते पहा, की त्या कीर्तनामध्ये सुद्धा कोणी कुठे उभं राहायचं टाळ घेऊन हे सुद्धा ठरलेलं आहे. बापरे. म्हणजे जे मानकरी आहेत, पहिल्या 27 दिंड्या आहेत माऊलींच्या समोर चालणाऱ्या, त्यांनी कुठे उभं राहायचं, म्हणजे वास्कर महाराजांनी कुठे उभं राहायचं टाळ घेऊन, आजरेकर महाराजांनी कुठे उभं राहायचं, शिरवळकर महाराज नावाची परंपरा आहे त्यांनी कुठे उभं राहायचं, हे सगळं ठरलेलं आहे. आणि वर्षानुवर्ष, शेकडो वर्षापासून ही परंपरा आजही चालू आहे. आणि मजा असते वारीमध्ये, आनंद असतो.
तो आनंद वारीमध्येच जाऊन उपभोगला पाहिजे. माऊलींनी असं म्हटलंय की नामदेवांनी जसं म्हटलंय की एकतरी ओवी अनुभवावी, असं एकतरी वारी अनुभवावी, असा एक आपण एकंदरीत वारीची रचना समजून घेतली. खरं तर तुम्ही युवक आहात आणि आजकाल युवक वारीकडे काही वेगळ्या नजरेने बघतात. सोशल मीडियाच्या काळामध्ये वारीविषयी असलेलं युवकांचं जे आत्मीयता आहे बरोबर. ती खूप मोठ्या प्रमाणावर हो. वाढलेली दिसते. तर आजच्या युवकांना तुम्ही वारीशी आणि एकंदरीत वारकरी संप्रदायाशी जोडून घेण्यासाठी तुम्ही काय सांगाल, आणि एक युवक म्हणून तुमच्यातली भावना थोडीशी विशेष करा. सगळ्या युवकांना माझं एकच सांगणं आहे की मी जसं म्हटलं माध्यमाशी की वारी अनुभवा तुम्ही. म्हणजे वारकरी संप्रदाय जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर वारीत येऊन अनुभवा. एक माझं सांगणं आहे की वारीमध्ये या. दुसरं सांगणं असं आहे युवकांना माझं की मूळ संतांचा वाङ्मय अभ्यास. कारण आपल्या सगळ्या मुलाखतीमध्ये आलेलंच आहे की अनेक असे विचार प्रवाह आहेत की जे तुम्हाला मूळ परंपरेपासून दूर करू पाहतात. म्हणून माझं सांगणं एकच असेल, वाचायचं असेल ना तर मूळ संतांची ज्ञानेश्वरी वाचा. कोण्या एक लेखकांनी लिहिली पिवळी पुस्तकं, हिरवी पुस्तकं, निळी पुस्तकं असं वाचू नका. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, एकनाथी भागवत वाचा, जे मूळ संतांचं वाङ्मय. लोक मग आमचे तरुण विचारतील की महाराज ते आम्हाला कळत नाही. मी त्यांना एक सांगत असतो, एक उत्तर देत असतो. सगळ्यांना माझा संदेश आहे. माऊलींना आपण काय म्हणतो? माऊली म्हणतो. माऊली शब्दाचा अर्थ काय होतो? आई. आई. आईची भाषा लेकराला कळणार नाही का? कळेल ना. त्यामुळे ज्ञानेश्वरी वाचा, हा संदेश माझा तरुणांचा आहे. आणि ज्ञानेश्वरी गाथ्याचा अभ्यास करत करत वारकरी संप्रदायाची माहिती घ्या. इतर कोणाच्याही नादाला लावू नका. राजकारणी राजकारणाचं स्वार्थापुरतं बोलत राहतील, अजून कोणी काय चळवळीतले लोक बोलत राहतील, अजून काय करत राहतील. तुम्ही मात्र संतांच्या चरणावर विश्वास ठेवा. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, असा विचार करून तुम्ही संतांचा मूळ परंपरेचा दास व्हा आणि जीवनाचं कल्याण करून घ्या. हाच माझा संदेश संपूर्ण संप्रदायाला असेल. नक्कीच महाराज. समचरण दृष्टी विटेवरी साजिरे. अतिशय सुंदर पद्धतीनं तुम्ही हा सगळा विचार समोर मांडले. खरं तर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये एकंदरीत वैचारिक विश्वामध्ये मूळ साधनांना बाजूला ठेवून आपला स्वतःचा वैयक्तिक किंवा वैचारिक नरेटिव्ह लादण्याचा प्रयत्न होतोय. अर्थात महाराष्ट्र ज्यांच्यामुळे ओळखला जातो त्या वारकरी संप्रदायावर हे प्रयोग अतिशय चाललेले आपल्याला दिसतात. त्याचे अनेक परिणामही आपल्याला समोर दिसतात. त्याचा धांडोळा या मुलाखतीत आपण घेतला. त्याचबरोबर वारकरी किंवा वारकरी परंपरेचं अध्यात्म समजून घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात महाराज स्वतः युवा असल्यामुळे युवा वाणीतून किंवा आधुनिक शिक्षणामध्ये ज्या मांडणी केली जाते त्या पद्धतीची मांडणी आपल्याला समोर उलगडता आली. आणि दृश्य वारी जी आहे त्या पलीकडे जाऊन एक आध्यात्मिक आत्मीय वारी आपण यामध्ये जाणून घेतली. मला कल्पना आहे की आपल्या मनामध्ये अजूनही काही प्रश्न असतील. प्रश्न नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तरे परत आपण महाराजांसोबतकडे येऊ आणि त्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ. आणि त्यांनी एक महत्वाचा संदेश आपल्या सर्वांसाठी दिला. 2 गोष्टी त्यांनी प्रामुख्याने सांगितल्या. एक म्हणजे मला जर वारीत सहभागी व्हायचं असेल तर काय करावं याची टू डू लिस्ट खरं तर आपल्याला दिली आणि आपण ती नक्की फॉलो करू. आणि आपण सगळे स्टेटसच्या पलीकडे, रील्सच्या पलीकडे जात वारीमध्ये स्वतः सहभागी होऊ, निदान एक मुक्कामापर्यंत चालण्याचा प्रयत्न करू. आणि दुसरा एक महत्वाचा सल्ला त्यांनी असा दिला की सोशल मीडियाच्या या वैचारिक गोंधळामध्ये हे सगळं बाजूला ठेवून एक ज्ञानेश्वरी घ्यावी, गाथा घ्यावी, एकनाथी भागवत घ्यावा आणि रोज सकाळी म्हणा, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा म्हणावा. किंवा काही कीर्तनकर्ता असे म्हणतात का रे झोपताना का होईना ज्ञानेश्वरी घे, उलटी कर पण वाचते. आणि हा संदेश आपण नक्की घ्यावं. मूळ संत साहित्य अभ्यासावं, ते आपलं संचित आहे आणि हे संचित पुढे घेऊन जायची जबाबदारी खरं तर आपल्या सर्वांवर आहे. आता आषाढी वारी निमित्त आपल्या सर्वांजण यात सहभागी होतील अशा सदिच्छा तुम्हाला देतो आणि महाराजांचे धन्यवाद मानून आपण याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण. श्री विठ्ठल.